रामकृष्ण वैष्णवजन आळंदी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। दररोज वारकरी सांप्रदायिक कीर्तन, भजन, चाली कथा ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेलचे बटन क्लिक करून ऑल करा। आपणही पहा, इतरांनाही सांगा। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। त्र्यंबकेश्वर भगवान की जय। गोदावरी माता की जय। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम त्र्यंबकेश्वर भगवान की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। गोदावरी माता की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय। पवित्र सलीला गोदावरी मातेच्या उगमस्थानावर भगवान त्र्यंबकेश्वराच्या दरबारामध्ये आणि संजीवन समाधीस्थ निवृत्तीनाथ महाराजांच्या प्रांगणामध्ये एक ब्रह्मगिरीच्या कुक्षित वसलेले हे त्र्यंबकेश्वर क्षेत्र, या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये अधिष्ठात्री संत देवता सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज त्यांचा 718 क्रमांकाचा समाधी सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला। त्याचा आज त्रयोदशीचा दिवस आहे। काल अगोदर आपले मोबाईल बंद ठेवत चला। काल द्वादशी समाधी दिदली निवृत्तीशी झाले उदासी अवघेजन। सर्व देव गण गंधर्व यक्ष किन्नर सर्व मंडळी आली आणि निवृत्तीनाथ महाराजाला समाधी दिली। समाधी दिल्यानंतर ही सगळी मंडळी उदास झाली। दररोज इथं द्वादशीपासून परत प्रतिपदेपर्यंत मोठा जयघोष, मोठा नामघोष, मोठा कीर्तनघोष प्रारंभ झालेला आहे। स्वतः समारंभ देव करीत असे, स्वतः निवृत्तीनाथ महाराजाचा देवाने सोहळा करावा। धन्य दिवस आज झाला सोनियाचा, धन्य दिवस आज झाला सोनियाचा, सोहळा भक्ताचा आरंभेला, सोहळा भक्ताचा आरंभेला, धन्य दिवस आज झाला सोनियाचा। सोनियाचा म्हणजे
सोनिया गांधीचा नाही, सुवर्णाचा, जीवनामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा वारकऱ्याच्या जीवनात हा योग आहे. कारण परत अधिक मास आला पाहिजे, तो आषाढात आला पाहिजे आणि तेव्हा आपण जिवंत पाहिजे, हे काही जुळून येणार नाही. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिनीमध्ये चित्रगुप्ताने हा सुवर्ण अक्षरात लिहिलेला योग असणार. हे अक्षय पुण्य निर्माण होणार. पुण्याचे दोन प्रकार आहेत, एक अक्षय पुण्य आणि एक अक्षय पुण्य. क्षय पुण्य म्हणजे उत्कृष्ट भोग देऊन त्या पुण्याची निवृत्ती होते, त्याला म्हणा क्षय पुण्य, की ज्या पुण्याचा क्षय होतो. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती असा भगवद्गीतेचा निर्वाळा आहे, याला क्षय पुण्य म्हणावं. पण या पर्व काळावर निवृत्तीनाथ महाराजाच्या समाधी उत्सवाच्या दशमीपासून तर प्रतिपदेपर्यंत असलेला हा उत्सव, आणि या उत्सवाच्या पर्व काळामध्ये केलेलं जे पुण्य आहे हे अक्षय पुण्य. या पुण्याचा कधी ऱ्हास होणार नाही. या पुण्याने भगवंत कधीही डोलायमान होणार की काय वारकरी आले आणि काय सोहळा केला. परवा आता सकाळी ते सुखदेव जेवता जेवता मला म्हटले आमचे, ते म्हणले हे वारकरी परत जन्माला यावं असं मला वाटतंय. ते आता मगाशी बोलणं झालं, त्यांचं असं म्हणणं आलं की हे आपले हे जे वारकरी इथं हे परत जन्माला यावे आणि असंच समाधीचं भजन ऐकायला भेटावं. आज आपण इथं समाधीचं भजन करतो, नक्की निवृत्तीनाथ महाराज समाधीत डोलत असतील या समाधी ऐकल्यावर. ही समाधी विरक्ताची पतिता वाराणसी कोटी कुळे त्याची उद्धरेल. ही समाधी म्हणजे विरक्ताची वाराणसी आणि त्याच्या कोटी कोळ्यावर त्याचा उद्धार करीन. म्हणून इथं आलं का समाधीचं भजन केलं पाहिजे, फार महत्वाचं आहे. इथं यायचं ना उगं भंगार लोकांचं ऐकत बसायचं, त्याला महत्व नाही, समाधीला महत्व आहे. महाराज फार समाधी श्रवण करीती अनुदिनी त्याशी चक्र पाणी देईल भेटी, असं आहे बघा. फार महत्वाची गोष्ट आहे. जो कोणी बैसेल समाधी श्रवणा तया प्रदक्षिणा पृथ्वीची आहे. हो, जो ही समाधी ऐकायला बसल त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ भेटल नामदेव. असं स्वहित साधन बोलियले येथे परिसा भागवत लेखको झाला. सगळ्या समाध्या नामदेव महाराजांनी गायल्या आणि परिसा भागवताने लिहून काढल्या. महत्वाची गोष्ट आहे, आपल्या जीवनात सुवर्ण अक्षराने लिहावा असा हा योग आहे. की परत निवृत्तीनाथ महाराजांनी त्र्यंबकेश्वर भगवान म्हणतील सगळी मंडळी गेली पण माझे लाडके भक्त राहिले बरं का. कौतुक वाटत असेल महाराज त्र्यंबकेश्वराला. नक्की त्र्यंबकेश्वर महाराज प्रतिपदेपर्यंत राहणाऱ्या वारकऱ्याला एकदा तरी दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. का त्यांच्या आवडीचे भक्त म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आहेत. निवृत्तीनाथ महाराजाला कुठेही समाधी घेता आली असती, पण स्वतः इथं आणलं का. सदाशिवाचा अवतार निवृत्तीनाथ महाराज हे भगवान त्र्यंबकेश्वराचे एक अंशच होते आणि म्हणून आणलं. हे आज समाधीचा उत्सव, हे वारकरी समाध्या म्हणतात, नाट समाधीचं भजन करतात हे महिन्याचे वारकरी. सुंदर भजन हे ऐकल्यावर देवाला फार आनंद होत असेल. महाराज डोलत असतील, गंगा मैया गोदावरी मैया म्हणत असेल की हे वारकरी पाहिल्यावर मी इथं आल्याची सार्थक झाले. हो, आपली इच्छा करत असेल तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्य काळ भावया निर्मळ. आपण अशी जमेची बाबे फार गोड उत्सव. सर्व मातृवर्ग पितृवर्ग महिन्याचे वारकरी वारीला जायचंय पण थांबले प्रतिपदेपर्यंत. आम्ही बऱ्याच वारकऱ्याला जा म्हणलो तर ते म्हणले महाराज ही प्रतिपदा परत आम्हाला सापडायची नाही, हे जीवन क्षणभंगूर आहे म्हटले. बोलावलंय निवृत्तीनाथ महाराजांनी, आता रिवर्स नाही टाकायचं म्हणले. असे आम्हाला काही वारकऱ्यांनी सांगितलं. जमेची बाबे मोठा उत्सव प्रेमाने चाललाय. द्यावेस तेवढे धन्यवाद सर्वांना. थोडे येतं. आत्तापर्यंत आपण चरित्र भाग असा पाहिला की निवृत्तीनाथ महाराजांचं प्राकट्य झालेलं आहे. संत प्रगट होत असताना दोन गोष्टी असाव्या लागतात, पवित्र ते कुळ, पावन तो देश. देश पावन पाहिला तो आपेगाव किंवा आळंदी, दोन मतं आहेत. काही मंडळीचं म्हणणं आहे की आळंदीला जन्म झाला आणि काही मंडळीचं म्हणणं आहे की आपेगावला जन्म झाला. कुठं का वयना झाला. पुढं चला. कुळ असं जावळे कुळ. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायांचं आडनाव जावळे, हरिहरपंत जावळे यांच्या कुळात जन्माला आले. कुलकर्णी पणा आहे त्यांचा. कुलकर्णी हे आडनाव नाही त्यांचं, जावळे आडनाव आहे त्यांचे. तिथं तुम्ही आपेगावला गेले तर चौकशी करा. आणखी सुद्धा आम्ही जातो तर आपेगावला, पैठणला गेलं का वाटवाकडी करत जावी. सांगायचं काय, जावळे कुळ पवित्र आहे, पवित्र अशी भूमी आहे. निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव हे सर्व मंडळी जन्माला आली. शालिवाहन शके 95 संवत्सरी निवृत्ती उदरी प्रगटले. 97च्या साली ज्ञानदेव झाले. 99 देखील सोपानदेव. 1201 मुक्ताई देखील जणी म्हणे केली. मात्र त्यांनी इथपर्यंत आपण परवा पाहिलं. काल आपल्याला द्वादशीला पाहणं झालं नाही आणि मला वाटतंय एकादशीलाही पाहणं झालं नाही का. पाहिलं एकादशीला पाहिलं वाटतंय, द्वादशीला काल पाहणं झालं नाही. या मंडळींचा जन्म झाला. निवृत्तीनाथ महाराज माघ वद्य प्रतिपदा सोमवार. शालिवाहन शके
1195 जन्म झाला. ज्ञानोबा आहे शालिवाहन शके 1197, गोकुळाष्टमी श्रावण वद्य अष्टमी गुरुवार ज्ञानोबरायचा दिवस जन्मदिवस म्हणून काही वारकरी गुरुवारचा उपवास करतात. हो ते सोमवार आपले हे नाही धरीत काय मंगळवार शुक्रवार अमावस्या पुनव शनिवार हे शास्त्रात आलेले उपास धरीत जाव. शास्त्रात आले का मंगळवार धराव म्हणून असं प्रमाण आहे का कुठं शुक्रवार धराव. ती कोणीतरी तथाकथित माता माऊली सांगते की तुम्हाला जरा गुण येईल धरा मंगळवार. मग हे ते एकादशी सोडून आणि मंगळवार धरतं काय म्हणावं चुकीचं आहे. फार करायला 2 उपवासाला फार प्राधान्य. एकादशी व्रत करा एकादशी सोमवार आणखीन पर्व विशेष भागवत धर्मी हे 5 पर्व पाहत जावे असे उपवास सांगायचं काय. उपवास पाराने राखीला दारवंटा. महत्वाची गोष्ट अशी की ज्ञानोबराय गुरुवारी जन्माला आले. तदनंतर सोपानदेव महाराज 99 देखील सोपानदेव शालिवाहन शके 1199 कार्तिक पौर्णिमा वार रविवार ब्रह्मदेवाचा अवतार ब्रह्मा सोपान तो झाला. भक्ता आनंद वर्तला. सर्व भगवत भक्ताला आनंद झाला. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो झाला. आणि आदिशक्ती मुक्ताई 1201 शालिवाहन शके 1201 अश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार घटस्थापनेचा पहिला दिवस. घटस्थापनेचा पहिला दिवस का आदिशक्तीचा अवतार आहे ना. आदिशक्ती मुक्ताबाई शक्तीपीठातली आदिशक्ती मुक्ताई आणि म्हणून जन्म झाला. हे 4 भावंड जन्माला आले. जन्माला आल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात की थोडी मोठी होऊ लागली ही बाळं रांगू लागली. रांगू लागल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात की आई वडिलांना चिंता पडली. कोणती की यांचं आपलं उपनयन संस्कार करायचं आहे. जाती वर्णा वेगळी पडली निराळी माझी वंशावळी प्रायश्चित्त. हो जाती वर्णा वेगळी माझी वंशावळी पडली. सोयीने चाललंय जरा आवाज कमी ठेवा. चांगलं ऐकू येतंय ना सर्वांना. हो येतंय कमी ठेवा आणखी कमी करा. झाली उपवरे व्रतबंधा योग्य. उपवर झाली. उपवर झाली म्हणजे लग्नाच्या लायकीची झाली असा अर्थ नाही घ्यायचा. व्रतबंध करण्याच्या लायक झाली. सर्व ज्ञानोबराय रांगू लागले. सिद्ध भेटात राहत होते. 2-3 मतं येतं. काही मंडळी सांगतात की हे कुठं कुठं राहिले असतील कारण का आळंदीत फार त्रास झाला म्हणून आपेगावला सुद्धा राहिले. कारण निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागे असं वर्णन आपेगावचं आहे. म्हणून काही दिवस आपेगावला राहिली. आळंदीला फार छळ झाला म्हणून ही मंडळी आपेगावला राहिली असं एक मत आहे. आणि ज्ञानोबरायचे आई वडील आपेगाववरून देहांत प्रायश्चित्त घ्यायला गेले असं एक मत आहे. पण प्रबळ मत असं आहे की ही ब्रह्मसभा आळंदीत झाली होती आणि ब्रह्मसभा झाल्यानंतर ज्ञानोबरायचे आई वडील देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता आळंदीतून निघून गेले. सांगायचं काय झाली उपवरे व्रतबंधा योग्य. त्यांचा व्रतबंध करायचा होता. उपनयन संस्कार करायचा होता. उभयता उद्वेग चिंता थोडे. उभयता म्हणजे आई रुक्मिणी आणि विठ्ठलपंत दोघालाही काळजी पडली की यांचा व्रतबंध कसा होईल कसा उपनयन संस्कार होईल कसं या 4 भावंडाला जातीत घेतलं जाईल. आम्ही जातीच्या बाहेर आहेत पण कोणत्या आईबापाला वाटतं महाराज की मुलाचं कल्याण होऊ नये. प्रत्येक आईबापाला वाटतं मुलाचं कल्याण व्हावं. चिंता करू लागली. जातीवर्णा वेगळी पडली निराळी माझी वंशावळी प्रायश्चित्त. माझी वंशावळी जातीवर्णा वेगळी पडली. मग काय करावं. मोठं धैर्य बांधलं विठ्ठलबंधाने आणि गावात आले. कुठं आळंदीमध्ये आले. मग मिळविले द्विज केली ब्रह्मसभा. द्विज बोलवले सर्व ब्रह्मवृंद मंडळी बोलवली आणि क्षमा अपराधा करा दिना हात जोडले. या दिनाला माझ्या अपराधाचा क्षमा करा. मी चतुर्थाश्रम संन्यासाश्रम धारण करून परत ग्रस्ताश्रमात आलो. मला क्षमा करा पण माझ्या मुलांना जातीत घ्या असं कोण म्हणू लागलं. विठ्ठलपंत. मग सगळेजण बसले. म्हणले धर्मशास्त्र काय सांगतं ते पाहावं लागल. त्या काळात फार प्रकांड पंडित आणि मोठा पगडा होता महाराज ब्रह्मवृंदांचा. विधिनिषेधाला पाळणारे फार मोठा वर्ग होता. आता राहिलं नाही तेवढं. निर्बंधी निर्णय पाहती धर्मशास्त्री तुम्ही अतिश्रोत्री परायण. अतिश्रोत्री परायण अतिश्रोत्री अतिपरायण. श्रोत्री शब्दाचा अर्थ होतो श्रुत अधीत. अधीत म्हणजे शिकलेला. हो श्रुतीचं ज्याने अध्ययन केलेलं आहे त्याला श्रोत्री म्हणतात. हो कसं आता ते व्याकरण नाही सांगत बसत तुम्हाला. एक संस्कृत शब्द आहे ते. तर श्रोत्री आहे ते
फार अध्ययन केलेली मंडळी सगळी बसली आणि मग सगळेजण पानं चाफू लागले की यांना काय सांगावं लागल. या दोनही आई वडिलांनी रुक्मिणी आणि विठ्ठलपंत आणि साई ही 4 भावंड अशी 6 जण त्या ब्रह्मसभेमध्ये हात जोडून उभे. सांगाल ते मान्य म्हणती साही जणे, शुची हे करणे पतितांशी. आम्ही पतित आहोत, आम्हाला शुची करा, तुम्ही सांगाल ते आम्हाला मान्य. आणि मग निवृत्तीदेव म्हणे, निवृत्ती म्हणे तुम्ही भूदेव प्रत्यक्ष, दर्शनेची मोक्ष जडमुडा. सांगायचं काय की ही 6 जण उभी होती. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की द्या आम्हाला निर्णय. त्या अर्थी निवृत्तीनाथ महाराज मोठे होते. 7वे वर्ष विराजे निवृत्ती असं आहे. 7वे वर्ष विराजे निवृत्ती, 5 वर्षाची मूर्ती ज्ञानदेव, 4थे मुक्ताईशी कुमारत्व असं प्रमाण आहे त्याच्यात. निवृत्तीनाथ महाराज 7 वर्षाचे झाले होते. मग असे प्रत्येकात 2-2 वर्षाचं अंतर आहे. निळोबरायांनी नाही मानलं, निळोबराय 1-1 वर्षाचं अंतर मानतात, पण 2-2 वर्षाचं अंतर आहे. कोणाकोणात 2 वर्षानंतर जन्माला आले प्रत्येक जण. आणि मग निवृत्तीनाथ महाराज हे सगळी मंडळी 6 जण, सांगाल ते मान्य म्हणती 6 जणे, शुची हे करणे पतितांशी. आणि मग सगळे पाहतील ग्रंथ, सभाश्रेष्ठ महाजन, पवित्र धार्मिक पुण्यशीळ सगळे पानं उलटायला लागले. आणि प्रायश्चित्त सांगितलं काय, देहांत प्रायश्चित्त असे या बोलेले. देहांत प्रायश्चित्त देहांत प्रायश्चित्त असे या बोलेले. देहांत प्रायश्चित्त असे या विचारोनी भले हित करा, विचारुनी भले हित करा, विचारुनी भले हित करा, भले. सगळं ब्रह्मवृंदांनी निर्णय दिला, धर्मशास्त्री मंडळांनी निर्णय दिला. विठ्ठलपंता संन्यासाश्रम घेऊन परत ग्रस्ताश्रम झालास. याला शास्त्रामध्ये कामकातर कामकारतः असं गीतेत पद आलेलं आहे. कामाने प्रेरित होऊन तू संन्यासाश्रम सोडला आणि ग्रस्ताश्रम स्वीकार केला. तुला एकच प्रायश्चित्त आहे, कोणतं? देहांत प्रायश्चित्त. तू आणि तुझ्या पत्नीने देहांत प्रायश्चित्त घ्यावं, मगच यांना आम्ही जातीत घेऊ. म्हणती द्विजवर अन्य नाही उपाव. निवृत्तीनाथ महाराज म्हणले देहांत प्रायश्चित्त ऐकल्यावर धडकच घेतली निवृत्तीनाथ महाराजाच्या छातीने. हो, दास्ती घेतली की आता कसं होईल, आई वडील जातील की काय कोण जाणे. निवृत्तीनाथ महाराजांनी विचारलं दुसरा काही मार्ग? म्हणते द्विजवर अनिक नाही उपाव, संस्कारे देह शुद्ध करा. तुमचा देह हा अपवित्र झालेला आहे, अशुची झालेला आहे. याला शुची करायचं असेल तर तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आता देहांत प्रायश्चित्त घेतल्यावर कोणती शुचिता हे काय कळत नाही बा. देहांत प्रायश्चित्त सांगितलं. इतकं नसावं बरं का, हे क्रोधमूलक दिलेलं प्रायश्चित्त आहे असं वक्ते महाराजांनी निर्वाळ आलेला आहे. कारण काय, संन्यासाश्रम घेऊन परत ग्रस्ताश्रम जर केला तर त्याला घृतकुंभ संभव नावाचा याग सांगितलेला आहे. आणि 80 कृच्छ्र आणि 80 चांद्रायण व्रत आचरणात सांगितलेले इथं. हे प्रायश्चित्त जर घेतलं, हे प्रायश्चित्त पराशर स्मृतिकाराने सांगितलेलं आहे, तर तो त्या दोषातून निवृत्त होतो असा स्पष्ट निर्वाळा आहे. पण हे पराशर स्मृतीचं मत त्या ब्राह्मणाने खोडून काढलं, मारूनच टाकलं आई बाबाला. यांना ते नकोच झाले होते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी. आणि मग त्यांना सांगितलं की तुम्हाला हे करावंच लागेल, तुमचा देह शुद्ध करावा लागेल. महाराज तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतल्यावरच तुमचा देह शुद्ध होईल. आता देहांत प्रायश्चित्त घेतल्यावर शुद्ध व्हायला देह राहायला पाहिजे ना. पण असं प्रायश्चित्त झालं, हे सगळं क्रोधमूलक आहे. आणि असा जर क्रोधमूलक जर काही एखादा ब्राह्मण क्रोधमूलक जर निर्वाळा देत असेल तर तुकोबराय म्हणतात तुम्ही तरी विठ्ठलपंताला आणला देहांत प्रायश्चित्त दिलं, पण तुम्ही क्रोधमूलक जर तुमची क्रिया असेल तर तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं तरी कमी. महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, याशी प्रायश्चित्त काही देहत्यागा करिता नाही. हो, क्रोधमूलक जर ब्राह्मण वर्तन करत असेल तर त्याला देहांत प्रायश्चित्ताने सुद्धा ते पूर्णतः घडत नाही. याशी प्रायश्चित्त काही देहत्याग करता नाही. तुकोबराय त्याच्या पुढे गेले. काय महाराजांचा निर्वाळा आहे तुकोबरायाचा. तुकोबराय म्हणतात त्या ब्राह्मणाने देहांत जरी केला तरी त्या पातकातून परिक्षालन होणार नाही, त्याचं क्षालनच होणार नाही.
तुकोबरायांचा निर्वाळा आहे. सांगायचं काय? क्रोधमूलक निर्वाळा दिला. विठ्ठलपंत म्हणजे ठीक आहे. विठ्ठलपंत म्हणती अवश्य करीन, देह हे दंडीन अनुतापे, या देहाला मी दंड देईल. निघाले. काय करील? त्रिवेणी संगमी करवती करमरी, करवतीच्या घाली घालीन, गेला पूर्वस्थिती वितरागी. निघायचं म्हटले. निघाल्यावर एक प्रमाण इथं लागत नाही ते लवकर, पण खालचं प्रमाण घेतलं मग लावायचं. दारा पुत्र ग्रह त्यजून निघाला. दारा शब्दाचा अर्थ होतो धनदारा, पुत्रजन. दारा म्हणजे पत्नी. हो, मग बायकोला टाकून निघाला असं ओवी याच्यात प्रमाणे. पण पुढं असं दिलं की झडझडा जाती, म्हणजे द्विवचनी असल्यामुळं दोघही गेले. नाही तर बायको टाकून गेला असं तर वरच्या चरणात दिसतंय. पण दोन्हीचा समन्वय कळायला पाहिजे. नाहीतर विठ्ठलपंताने एकट्यानेच प्रायश्चित्त घेतलं. हे बघा प्रमाणित. असा चुकीचा अर्थ करायचा नाही. दारा पुत्र गृह त्यजून निघाला म्हणजे सर्व आसक्ती सोडली हे सांगायचे. तिथं आसक्तीच ठेवली नाही. मग संध्याकाळी ते मुक्कामी आले सिद्ध बेटामध्ये. निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, ज्ञानदेव महाराज, मुक्ताई. जेवण कुठलं आलं? उपवाशीच झोपले. कोण देणार जेवण? हे जर गावात भिक्षा मागायला गेले तर मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी, हे सचैल स्नान करायचे. ज्ञानोबरायच्या आई वडिलांना इंद्रायणीचं पाणी प्यायला सुद्धा अधिकार नव्हता. सिद्ध बेटात राहायचं आणि पाणी प्यायला खाल्ल्या चोरवलेलं जायचं. का? तुम्ही जर वरच्या चोर नदीत पाणी पिले तर ते विटाळलेलं पाणी खाली येतं म्हणे. खाली जाऊन पाणी प्यायचं. काय काय कठीण ज्ञानोबरायला प्रसंग, भयंकर प्रसंग ज्ञानोबरायच्या आई वडिलावर. मग संध्याकाळी ही बाळं झोपली. रात्री 12:30-1च्या दरम्यान विठ्ठलपंत उठले. ओठ रुक्मिणीला उठवलं. सकाळी ब्रह्मसभा झाली. निर्णय ध्यानात आहे ना, आपल्याला आपली मुलं जर समाजात जावायची असतील तर आपण देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आई वडील मुलासाठी काय करतील हे सांगता येत नाही महाराज. पोरं आई वडिलाची काय हाल करतील हे सांगता येत नाही महाराज. कठीण आहे. दोन्हीही अनिर्वाच्य आहे. बरोबर आहे का? अनिर्वाच्य आहे. जसं ब्रह्म हे अनिर्वाच्य आहे, माया ही अनिर्वचनीय आहे, तसं आई वडील यांना मुलं किती आवडते असतील सांगता येत नाही. बोला ओवी. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. इथं सोयरा शब्दाचा अर्थ काय? आवडता. तो मातेला किती आवडता असेल सांगता येत नाही. आई वडिलांना मुलाची फार माया असते. पोरच माघार असते. आई वडिलांवर जीव लायला हवेत. मग ते आई वडील विठ्ठलपंतांनी सांगितलं, ओठ रुक्मिणी आपल्याला जायचंय. मग उठल्या रुक्मिणी. काय सावरासावर करायची केली आणि विठ्ठलपंत बाहेर जाऊन बसली होती कोटियाच्या. वैराग्यच होतं. आले वैराग्य डोळस मूर्ती म्हणतो असं वर्णन नामदेव महाराजांनी मागच केलं होतं विठ्ठलपंताच्या बाबतीत. परम विरक्त ज्ञानी सात्विक ब्रह्मचर्य निष्ठंक व्रतचाळी हे विठ्ठलपंताच्या ब्रह्मचारी आश्रमामध्ये वर्णन केलेले निळोबराने. परम विरक्त निळोबराय. दोन्हीची प्रमाण मी सांगतो. निळोबराय म्हणतात त्यांना परम विरक्त ज्ञानी सात्विक, आणि नामदेव महाराज म्हणतात आले वैराग्य डोळस मूर्ती म्हणतो. डोळस वैराग्य जन्माला आलं. हो. आणखी एक नामदेव महाराजाचं प्रमाण विठ्ठलपंताच्या बाबतीत आलंय. केले वेद पठन काव्य आणि व्याकरण झाला शनी निपुण शास्त्र वक्ता, मग पुष्करादी तीर्थे पहावी समजते, अनुताप चित्ते धर्याला वैराग्य पुतळा, ज्ञानगम्य मूर्ती निघाला शे भक्ती तीर्थाटना. दोन प्रमाणात वर्णन नामदेव महाराज म्हणतात. वैराग्याचा पुतळा विठ्ठलपंत कुटियाच्या बाहेर जाऊन बसले. आई अखेर शेवट ते नाही वंध्या बिजानाती गुरवी प्रसव वेदना. कठीण असतं महाराज. मग रुक्मिणी उठली. उठल्यावर निवृत्तीनाथ महाराजाला उठवलं. निवृत्तीनाथाला सांगितलं निवृत्ती. मग सोपान काका ज्ञानदेव महाराजांच्या तोंडावरील पडदा काढला. ज्ञानोबरायाच्या मुखाचं चुंबन घेतलं. भरून आलं. कारण एवढी गोंडस बाळं, जगाला ज्ञान देणारी बाळं जन्माला आली आणि यांचे सोहळे पाहायचे आणि आई वडिलाला डोळे लावायची पाळी आली. पेन्शन भेटायचा काळ यावा, अपघाती मृत्यू व्हावा, असंच झालं ना. हो, जन्मभर नोकरी केली ना, आता उद्या पेन्शन घ्यायची ना, आज म्हातारं मेलं. काय ती पेन्शन कोणाला द्यायची? नातवाला कोणाला द्यायची? पेन्शन भेटायचा काळ आई वडिलाला जाण्याची पाळी. ज्ञानोबरायचं तोंडावरील पांघरून काढलं. आलाबाला घेतला, मुखचुंबन घेतलं. सोपान देवाच्या तोंडावरील पांघरून काढलं, मुखचुंबन घेतलं. मुक्ताईला पाहिल्यावर तर आईची माया मुलीवर जास्त असते. मला फारच माया असते मुलीवर. मग अक्षरशः भरून आलं रुक्मिणीला. मुक्ताईला पोटाला लावलं. लहानच बाळ होती महाराजी. आणि निवृत्तीनाथाला घेतलं. निवृत्तीनाथाला सांगितलं, निवृत्ती उद्या ज्ञानोबराय उठतील, काही हट्ट करतील. ज्ञानोबा हट्टी आहे, सोपानदेव अज्ञान आहेत आणि मुक्ताई कडक हे स्वभावाने म्हटले.
उद्या विचारतील आईबाप कुठे, तू सांगायचं मीच तुझा आई, तुमची आई, आणि मीच तुमचे वडील आहेत. फार हृदयावर मोठा दगड ठेवला या आई वडिलांनी आणि निघाले. विठ्ठलपंताची हाक आली, रुक्मिणी यायचंय का नाही? हो, निघावंच लागल. हो हो येते म्हटले. मग निघाल्या. अक्षरशः झडझडा जाती. हो निघाल्या. पण विठ्ठलपंत परतुनी न पाहती, पण रुक्मिणी माता सारखी झोपडीकडे पाहायची. निवृत्तीनाथ महाराजावर किती मोठा दगड ठेवला असं. आता या तिकडं मुलांना काय सांगावं, आईबाप आपल्या डोळ्यात देखत चालले ध्यान. कोण मुलगा असा आहे महाराज की बाळपणी आपले आई वडील चालले त्याला आनंद वाटत. निवृत्तीनाथ महाराजांनी फार मोठा दगड ठेवला छातीवर. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे मोठी जमेची भूमिका आहे ज्ञानोबराच्या चरित्रात. छातीवर दगड ठेवला निवृत्तीनाथ महाराजांनी आणि निरोप दिला. आई वडील गेले. इथं प्रमाण असं आहे, त्रिवेणी संगमी करवती कर्मरी, म्हणजे मी त्रिवेणी संगमात जाईल असं विठ्ठलबंत म्हटले होते. इथंही वाद आहे. काही मंडळीचं म्हणणं असं आहे की आळंदीत सिद्ध बेटातच जी इंद्रायणी नदी त्याच्यातच देहत्याग केला. आपले महाराजांची समाधी बघा तिथं सिद्ध बेटात. तिथे एक जणांनी चुने आणलेलं आहे देहत्याग स्थळ, देहत्याग स्थळ. म्हणलं कोणासाठी, आमच्यासाठी का कोणासाठी? मग तिथल्या एका माणसाने सांगितलं इथं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी देहत्याग केला. म्हणलं असं आहे होय? म्हणलं नाही तर तिथं लिहिलं होतं देहत्याग स्थळ, एवढंच लिहिलं होतं, चुन्याने लिहिलं होतं. म्हणलं लिहिणारा बहुतेक तंबाखू खाता असावा, कारण चुना कोण ठेवतंय वारकरी. मग निघून गेले. दोन मतं येतं. काहींचं म्हणणं असं आहे की कुठं आळंदीत देहत्याग केला, पण नामदेव महाराजाचं अस्पष्ट प्रमाणे, अस्पष्ट त्रिवेणी संगमी घालीन करवतीन गेला पूर्वस्थिती वितरागे. वितराग वैराग्य संपन्न होऊन गेले निघून आणि तिकडं त्रिवेणी संगमला गेले. आपलं देहांत प्रायश्चित्त घेतलं, शुचिरभूत झाले. मैपती महाराज त्रिवेणी संगम मानतात. प्रयागला गेले असं मैपती महाराजाचं स्पष्ट मत आहे. गेले. पहाट उजडली. निवृत्तीनाथ महाराज, सोपान देवानी मुक्ताई उठली. हे तिघं उठले पण झोपडीत तिघं नव्हती. आई वडील आणि निवृत्तीनाथ महाराज नव्हते. मग ज्ञानोबराय बाहेर आले तर निवृत्तीनाथ महाराज असं कडवसे नुकताच सूर्यबिंब उदयाला आलं आणि सिद्ध बेटामध्ये पाखराचा चिवचिवाट चालू आहे. इंद्रायणी संथ वाहते, कृष्णामाया असं वर्णन तसं इंद्रायणी वाहत होती आणि त्या झुळझुळू पाण्याचा झळझळाट थोडासा चालू होता. माऊली उठले. पाहतात तर निवृत्तीनाथ महाराज रडत होते. रडत असताना माऊली जवळ गेले. निवृत्तीनाथ महाराजांना म्हणलं, दादा कोणी मारलं का तुम्हाला, का रडता म्हणते. आता काय उत्तर द्यावं निवृत्तीनाथ महाराजांनी, बोलायला जागाच नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हणले काही नाही. ज्ञानोबा म्हणले बसलो. तेवढ्याच सोपान देव आले, मुक्ताई आल्या. यांना तिघांना माहितीच नव्हतं रात्री काय घडलं म्हणून. मुक्ताईने विचारलं, दादा आई कुठे, बाबा कुठे, काय उत्तर द्यावं. अक्षरशः तिनेही भावंडाला पोटाशी धरलं. मीच तुमची आई आहे म्हटले आणि मीच तुमची वडील आहे. इथून पुढं पांडुरंग परमात्माच हेच आपलं जीवन. विठ्ठल बाप माय चुलता, पांडुरंग परमात्माच आपलं सगळं. मग त्यांना कळालं की आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. किती परीक्षा द्यावा लागते. तुकोबाराज प्रमाणे मारा, तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. हो, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. परवा महाराजांनी प्रमाण सांगितलं. तुका म्हणे धीरा विन कैसा होतो हिरा, तुका म्हणे धीरा विन हिरा कैसा होतो. हिऱ्याला जर हिरेपणाची किंमत मिळवायची असेल तर त्याला घाव सहनच करावं लागतात. किंवा तुकोबरायांचा अभंग आहे, साहोनी टाकी आहे पाशान देवाची झाला पाहे, एवढं सहन करावं लागतं. मग ही सगळी मंडळी चारही भावंड उठले, गावात गेले. गावात गेल्यानंतर निवृत्ती म्हणती आम्हा कवन गती, सांगावे श्रीमंती विचारुणी. निवृत्तीनाथ महाराजांनी परत ब्रह्मसभा भरवली. ब्रह्मसभा भरवल्यानंतर आमच्या आई वडिलांनी देहांत नाही, ते नाही हो, खिडकी लावून बंद करा. खिडकी लावून घ्या, वर एक टॉयलेट टाका तिथं वरच्या. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं, निवृत्ती म्हणती आम्हा कवन गती, सांगावे श्रीमंती विचारुणी. हे सर्व साधू सज्जन हो, ब्रह्मवृंद हो, हे भूदेव हो, आमची काय गती. आमचे आई वडील तर देहांत प्रायश्चित्ताला गेले. मग आळंदीच्या ब्राह्मणाने निर्वाळा दिला. काय म्हणती, सकळ द्विज जावे प्रतिष्ठाना आणि तेथोनी पत्र आणा वंद्य करू. हे चुकलं बरं का इथं. आता इथं चुकलं कसं सांगतो तुम्हाला. आळंदीचे ब्राह्मण काय म्हणतात, आता तुम्ही पैठणला जा आणि तिथून शुद्धीपत्र घेऊन या, मग आम्ही तुम्हाला जातीत घेऊ. इथं चूक कोणती सांगतो तुम्हाला. यांना जर पैठणलाच पाठवायचं होतं
मग आई वडिलांना सुद्धा का नाही पाठवलं? यांचे आईबाप मारले आणि पोरांना पैठणला पाठवतात. अगोदरच निर्वाळा द्यायला पाहिजे होता की बा आम्हाला या ग्रंथातलं काही कळत नाही, आम्ही आळंदीचे ब्राह्मण म्हणजे गांजा वाढायला प्रवीण. आज सुद्धा तुम्हाला चला आळंदीत दाखवतो, ते कुठं गांजा वडीत येत मी तुम्हाला दाखवून देतो, कुठं वडीत येतो, दररोज गांजा वडीत येतो. मग आम्ही निर्वाळा इथं चुकलाय असं वक्ते महाराजांचं म्हणणं आहे. वक्ते महाराज सांगतात की आळंदीच्या ब्राह्मणाचं इथं चुकलं की त्यांनी पैठणला पत्र आणायला पाठवलं. तुम्हाला जर पैठणला पाठवायचंच होतं मग आई वडिलांना देहांत पराश्चित दिलंच कशा, त्यांना सुद्धा पाठवायचं ना. कदाचित देहांत पराश्चित चुकलं असतं पैठणच्या ब्राह्मणांकडून, कारण ते अधिहित म्हणजे शिक्षित होते. ते ज्ञानोबारायने असं सांगितल्यावर निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ज्ञानोबा त्यांचं निर्वाळ त्यांनी लगेच म्हटले आम्ही तुम्हाला पैठणला जावं लागेल, लिहा लगेच लिहा. म्हणले हे कोण येतं, काय इतिहास आहे. लगेच पत्र लिहिलं. कोणी? आळंदीच्या ब्राह्मणाने पैठणच्या ब्राह्मणाला की हे संन्याशाची पोरं, सगळा इतिहास लिहिला, त्याच्यात सगळा इतिहास लिहून दिला आणि निवृत्तीनाथांकडे पत्र दिलं. निवृत्तीनाथाने ते पत्र घेतलं, सिद्धबेटात आले. सिद्धबेटात आले ज्ञानोबारायला म्हणले ज्ञानोबा खरं सांगा आत्मा कधी अपवित्र होतो का? मग आत्म्याला कधी वेटाळ आहे का? म्हणजे कधीच नाही. मग ज्या आत्म्याला वेटाळ नाही त्या आत्म्याची शुद्धीपत्र आणण्याची गरज काय? देह आपला नाही आहे आणि आत्म्याला तर विठाळ नाही. मग विठाळ कोणाला आहे? विठाळच नाही. विठाळाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. म्हणून मला शुद्धीपत्र आणण्याची गरज नाही. मी कोण आहे सांगू? नाही जाती कुळ वर्ण अधिकार क्षेत्री वैश्य शूद्र द्विजन हो. मला जात नाही, मला कुळ नाही. आत्म्याला कोणती जात आहे? आत्म्याला कुळ आहे? आत्म्याला वर्ण आहे? आत्मा क्षत्रिय आहे का? आत्मा वैश्य का? आत्मा द्विज आहे का? आत्मा शूद्र आहे? कोण आहे आत्मा? कोणीच नाही. नहो देवगण यक्षना किन्नर ऋषी निशाचरते हि नो. आम्ही देव नाहीत, गणगंधर्व नाहीत, यक्ष नाहीत, ऋषी नाहीत, भूत नाहीत, राक्षस नाहीत. आम्ही बघा सुंदर अभंग आहे बरं का. मग तुम्ही कोण आहोत? ते आम्ही अविनाश हो, अव्यक्त जुनाट हो, निजबोधे इष्ट स्वरूप माझे. जे अविनाश प्राचीन असलेलं सनातन अचलो यम सनातन हा गीतेत ज्या आत्मस्वरूपाचं वर्णन केलं ना ते आम्ही आहोत. हो नहो आप तेज वायू व्योम मही पाचही भूत उडवले. हे पाच भूत म्हणजे आम्ही नाहीत. महत्त्व तेही विराट नहो. आम्ही महत्त्वही नाहीत, विराटही नाहीत. नव्हे मी सगुण नव्हे मी निर्गुण. मी सगुणही नाही, सगुण सापेक्ष असलेलं निर्गुण परब्रह्म तेही मी नाही. सापेक्षित कसं आहे? निरपेक्षित तत्व आम्ही आहोत. अनुभूती भजन हो नि न हो. आम्ही कोणीच नाही. अनुभवाच्याही वेगळे येतं. हाची निश्चय माझा परी मी निश्चया होणे तुझा. तुकोबराय म्हणतात तसं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. निवृत्ती म्हणत असे ऐके ज्ञानेश्वरा माझी परंपरा ऐशी आहे. ज्ञानोबा अशी माझी परंपरा आहे. असं सांगितल्यावर मला शुद्धीपत्राची गरज नाही हे सांगितल्यावर ज्ञानोबराय म्हणतात नाथ महाराज तुम्ही जर असं म्हटले खरोखर तुम्ही म्हणतात ते खरंच आहे. पण आपणच जर असं वागायला लागलो तर इतर लोकही असंच म्हणून शब्द पंडिताचाच भरणा जास्त होईल आणि मग धर्मशास्त्र कुठंतरी पायदळी तुडवलं जाईल. मग विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध नाही भेदाभेद स्वरूपी तुम्ही म्हणतात खरंय, पण अविधी आचरण परम दूषण. अविधी आचरण परम दूषण. अविधी आचरण परम दूषण. वेदो नारायण बोलियेला वेदो नारायण बोलियेला. वेदो नारायण बोलियेला वेदो नारायण बोलियेला. हो अविधी आचरण परमदूषण. अविधी विधी शब्दाचा अर्थ होतो वेद आणि वेद विरुद्ध आचरणे. आपण शुद्धीपत्र आणायला जायचं जरी शुद्धीपत्राची आपल्याला गरज नाही, पण आपणच जर प्रायश्चित्तादी कर्मांचा त्याग केला तर आपल्या मागचा समाज सुद्धा तसंच वागेल. म्हणून विशेष आचरावे लागे संती. हो मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकाप्रती. संतांना हे काकणभर जरा श्रेष्ठ आचरण ठेवावंच लागतं.
म्हणून आपल्याला प्रायश्चित्त आणायला जावं लागेल. हो, म्हणोनी संती अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तोनिया. तैसे संत जगी क्रिया करोनी दावी ती अंगी. समाजाला करून दाखवायचं असतंय. गरज आहे का संताला ह्या शुद्धीपत्राची? नाही. पण समाजाने हा मार्ग मोडू नये. समाज परत धर्मशास्त्र उल्लंघन करील. आपण ब्रह्ममीमांसा आपली तयार आहे, पण धर्ममीमांसेकडे डोकं असलं पाहिजे माणसाचं. दोनही मजा अवगमली या दोन्ही मीमांसा. दोन मीमांसा का अवगमल्या? हो, कर्म तर हे अलीकडलं साधन आहे आणि ब्रह्ममीमांसा हे शेवटचं साधन आहे. ज्ञानोबराय म्हणतात नाही. डॉक्टर महाराज या वहीवर सुंदर सांगायचे. डॉक्टर महाराज सांगायचे ज्ञानोबरायला दोन मीमांसा का दिसल्या? जशी ब्रह्ममीमांसा अहम ब्रह्मास्मी हा बोध खरा आहे, पण मिरच्याच्या बाजारात गेलं का ठसका आल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाचा विचार असावा. गुरुजींचं वाक्य आहे, गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकरांचं. मी ऐकलं नाही पण वाचण्यात आहे त्यांचं वाङ्मय मी वाचतो फार आवडीने, नित्यनेमाने वाचतो. गुरुजींचं वाक्य असं आहे, विचार असावा उत्तर मीमांसेप्रमाणे आणि आचार असावा पूर्व मीमांसेप्रमाणे, तोच शुद्ध. गुरुजीचं खाली वाक्य आहे, तोच शुद्ध. ज्ञानोबराय म्हणतात जावंच लागल. म्हणून या संती अवश्य आचरावे, ज्यांना दाखवावे वर्तून. या संताला गरज नसती पण लोकांकरता दृष्टांत माझे तुकोबराय देतात. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. हो, मोठा शिक्षित डिग्री घेतलेला कोणीतरी शिक्षक आहे आणि तो लिहितो क रे कपाचा ग रे गणपतीचा. का हो, तुम्ही तर पदवीधर आहात आणि क ख ग ग हे वर्ण का घोकतात? ते मी माझ्यासाठी नाही, या मुलाला बोध व्हावा म्हणून मी हातात पाटी घेतली. का माझ्यासाठी घेतली? हो, शिक्षकाचे साठी म्हणून शिक्षकाने घेतली पाटी. नाही हो, अर्भकाचे साठी म्हणून पंते हाती धरली पाटी. मला गरज नाही. निवृत्तीनाथ महाराजाला ज्ञानोबरायाने सांगावं आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ठीक आहे. ज्ञानदेव म्हणे सुंदर आहे, सगळा अभंग सांगत नाही. प्रत्यवाय असे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली, कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार. आपला कुळधर्म आपण पाळलाच पाहिजे. ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ती, बोलेली पद्धती धर्मशास्त्री. मग सोपन काका सुद्धा म्हटले की आपल्याला जायलाच पाहिजे. एक अभंग आहे सोपन काकाच्या मुखातलं, इथं संपूर्ण सांगत नाही, उड्या मारत जाऊ आपण. आणि मग घेऊन या पत्र निघाली सत्वर. आपण शुद्धीपत्रा जाऊ. निवृत्तीनाथ महाराज म्हणले ठीक आहे निघू. ज्ञानोबराय म्हणले असं करू, आपल्याला गरज नाही पण लोकांकरता पहिले पैठणची बामण नीट करून मग आळंदीची नीट करू. म्हणजे हो चालेल चालेल. मग घेऊन हे माझं जोडलंय, मी तिथं नाहीये आणि मी माझं जोडलंय. घेऊन या पत्र निघाली सत्वर, करोनी नमस्कार सकळांशी. सगळ्या आळंदीच्या ब्राह्मणाला नमस्कार केला. येतो शुद्धीपत्र घेऊन. या निघाले. निघत असताना प्रवास केला. जात असताना गेले. कुठून गेले तर श्रीगोंदा तालुक्यात घारगाव कोळगाव आहे. इथं आहे का श्रीगोंद्यातलं कोणी? कोण? हे बाई वा वा. हो, ते घारगाव कोळगाव आहे ना, तिथं मुक्काम झाला. पैठणला जाताना असं तिथली मंडळी सांगतात. तिथं ज्ञानोबरायचं फार सुंदर आहे. कधी गेले तुम्ही तिथं सुंदर डोंगरावर बांधकाम केलं, फार निवांत मारा. या वेळेला कुणीच नसतं मारा, असं सुंदर वातावरण. फक्त ज्ञानोबराय आणि आपण. ज्ञानोबराय तिथं सुंदर पैठणला जात असताना तिथले गावकरी पूर्वांपारा सांगतात की इथं ज्ञानोबरायने मुक्काम केलेला आहे श्रीगोंद्या. त्या घारगाव कोळगावच्या आधी ते का ते कोळगावच्या आणि घारगावच्या मधीच येते, डोंगरावर आहे. तिथं मुक्काम केला. तसे पुढे गेले. आता कुठं कुठं मुक्काम केले हे कुठं सांगत बसू तुम्हाला मी. गेले ते कुठं जाऊन राहिले, जाऊनी राहिले भोगावती तिरी आणि तीर्थयात्रा बरी संपादिली. कुठं गेले इथं वर्णन नाही, पण वक्ते बाबांनी सांगितलंय आणि निरंजन माधवाने सुद्धा लिहिलंय की विठ्ठलपंताचं सख्खे मामा तिथं राहत होते. कोण? कृष्णाजी देवकुळे. कृष्णाजी देवकुळे हे विठ्ठलपंताचे सख्खे मामा. मग तिथं गेले. ते जिवंत होते विठ्ठलपंताचे मामा कृष्णाजी पंत देवकुळे. गेल्यानंतर मुक्कामी थांबले. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी विचारलं, बाबा हो बाळा हो इकडं कसे तुम्ही? तुमचे वडील? वडील म्हणल्यावर काय सांगते ही बाळा. त्यांनी घडलेला इतिहास सांगितला. त्यांना तर हाय मोकळून रडू लागले कृष्णाजी पंत. अरे म्हणले हा चुकीचा निर्वाळ आहे, धर्मशास्त्र सांगतं याला अधिकार आहे म्हणून. पण बाळा हो घाबरू नका, मी तुम्हाला जातीत घेतो. आणि ज्ञानोबरायच्या पाठराखा तिथं ती एक भेटले ज्ञानोबरायला. कोण? कृष्णाजी पंत देवकुळे. आणखीन एक भेटले. कोण? खाली पांचाळेश्वरचे भोजलिंग काका. हे सुतार समाजाचे संत होते. गोदावरीच्या तीरावर हे 3 क्षेत्र फार मोठे आहेत. पैठण, आपेगाव आणि आपेगावच्या खाली पांचाळेश्वर आहे. ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केले पांचाळेश्वरी. त्या तिथं पांचाळ सुतार समाजाची जास्त वस्ती आहे. आणि मग तिथं गेले.
आपल्या तिथून भोजलिंग काका आले होते, हे ज्ञानोबराला येऊन मिळाले होते. मग हे दोन मंडळी कृष्णाजी पंताने सांगितलं मी ब्रह्मसभा भरवतो कुठं, पैठणला. आणि मग गेली ही सगळी मंडळी. गेल्यानंतर जाऊनी राहिले भोगावती तिरी, तीर्थयात्रा बरी संपादिली. काय केलं तीर्थयात्रेत जाता जातानी, अनाथे पतिते शरणागत दिने सनाथ करणे कृपादृष्टी. जात असताना जे जे ज्ञानोबरायला अनुग्रहित झाले, ज्ञानोबरायांनी त्यांच्यावर कृपा कटाक्ष केला आणि त्यांचा उद्धार करीत ज्ञानोबराय पैठणला गेले. तिथं कृष्णाजी पंताच्या घरी कृष्णाजी पंत म्हणले, बाळांनो घाबरू नका, मी विठ्ठल पंतांचा सक्का मामा आहे म्हटले, मी तुम्हाला न्याय मिळवून देईन. आणि मग गावात बातमी पसरली की ब्रह्मसभा आहे आणि नागघाट आहे पैठणला, नागघाटावर ही सभा झाली. कधी गेले तर नागघाट पाहून या. नागघाटावर सभा भरणार. पंचक्रोशीत पैठणच्या बातमी कळाली की संन्याशाची मुलं प्रायश्चित्त मागायला आले. मग गेली मंडळी सगळी, पत्र वाचून या सकाळ झाले श्रुत. मग गेले सगळे ब्रह्मवृंद बसलेली, ही चार भावंड, चार भावंडाच्या मागं दोनच माणसं उभी. कोण? कृष्णाजी पंत, भोजलिंग काका, ते दोघं. त्यांच्या पुढं चार भावंड, चार भावंडाच्या पुढं मेन कोण? बोपदेव. बोपदेव हे देवगिरीचे यादव राजे होते ना, या यादवांचे मुख्य पुरोहित होते. बोपदेवांच्या मागं दशग्रंथी, चतुर्वेदी, अगोदर दशग्रंथी ब्राह्मण, दशग्रंथीच्या मागं चतुर्वेदी, चतुर्वेदीच्या म्हणजे दशग्रंथी म्हणजे वेद आणि पुराण दोन्ही तयार येतं. वेदशास्त्र, पुराणशास्त्र, स्मृतिग्रंथ या तीनांचाही ज्याचा अभ्यास आहे त्याला म्हणायचं दशग्रंथी. दशग्रंथीच्या मागं आपले नुसते वेदपाठ असलेले चतुर्वेदी, चतुर्वेदीच्या मागं त्रिवेदी, त्रिवेदीच्या मागं द्विवेदी, द्विवेदीच्या मागं वेदी. एक वेदपाठ असलेले क्रमाने बसायचं. कोणी कुठं बसायचं नाही, काय आपल्या फसार काही इकडून बसू द्या मला, हे आपल्या वारकऱ्यात असते मोकळ्या मनाचा कारभार. हो, त्यांच्यात तसं नाही. ब्रह्मसभा आहे ना, मग ब्रह्मसभेप्रमाणेच बसलं पाहिजे सगळे. केली ब्रह्मसभा आणि बैसले वरिष्ठ, या प्रमाणाचा विस्तार या. सगळे बसले, बैसले वरिष्ठ आणि होते तैशी स्पष्ट निवेदिले. पत्र दिलं आळंदीच्या ब्राह्मणाचं. पत्र वाचून या सकाळ झाले श्रुत, संन्याशाचे पुत्र कळू आले. हसू लागले. आता नामदेव महाराजाप्रमाणे आता निळोबरायप्रमाणे सांगतो. निळोबरायने असं रंगवले प्रकरण, वाचली या पत्र हसती सकळ आणि म्हणती यातीकुळ नाही अशी. अरे यांना जातीकुळच नाही म्हटले, कारण यांना जात म्हणावी तर यांच्या बापाने संन्यासाश्रमात जात नसते, संन्याशाला जात नसते. मला संन्याशी जो असतो त्याने जातीचा कायदा कुठपर्यंत असतो? शिखा सूत्र तुझा गुंतला जमान आणि तोवरी तुझा न श्रुतीदास. कोटपर्यंत जातीचा अधिकार असतो, जोपर्यंत शेंडी आणि जानवा असतं तुकोबराय म्हणतात तोपर्यंत. हा स्मृतीचं भाषांतर आहे तुकोबरायचं, तोपर्यंत. पण यांनी संन्यासाश्रम घेतला होता म्हणून पोराव तुम्हाला जात नाही, तुमचा बाप कोणत्या जातीचा हे कळा ना. या पत्र वाचले, पत्र वाचून या हसती सकळ आणि म्हणती यातीकुळ नाही अशी. मग म्हणू लागले नव्हते जे ऐकिले आणि ते नेत्री देखिले. अपूर्व ही मुले श्रीपादाची. अपूर्व शब्दाचा अर्थ काय होतो? पूर्व म्हणजे पूर्वीच असलेलं, आणि अपूर्व म्हणजे जे कधीच पाहायला भेटलं नाही तेच पाहायला भेटलं. नव्हते जे ऐकिले, जे ऐकलंच नव्हतं ते नेत्री देखिले. म्हणून अपूर्व ही मुले श्रीपादाची. हसू लागले. चतुर्थाश्रम आणि भार्येशी संबंध ऐकता हे निषिद्ध घडती दोष. हे नुसतं ऐकलं तरी दोष घडतात. बरं, नावं सुद्धा फार गोजीरवानी ठेवली. हे पोराओ, हे कार्ट्या, तुझं काय नाव आहे? एक ब्राह्मण म्हणला. म्हणले माझं नाव निवृत्ती. वा, तुझं? ज्ञानदेव. तुझं? सोपान. हे पोरी, तुझं काय नाव आहे? म्हणले मुक्ताई. वा, ठेविली नावे बरवी विचारुनी केली उपजवणी पतित पोरे. हो, काय लयच भयंकर वर्णन आहे. बापाने नावं कशी सुंदर ठेवली पहा, पण कशी पतितच मुलं जन्माला घातली. ब्राह्मण म्हणू लागले अरे तुमच्या नावाचा अर्थ तुम्हाला कळतो का? तुझं काय नाव आहे रे? म्हणजे ज्ञानदेव. अरे ज्ञानदेव अर्थे ज्ञानाचा दिवस आणि हा तो पतित वेश बाळकाचा. हे प्रकरण मी काल सांगितले पण आता आलंय हो गाणे तर ऐका. हो, काल म्हणजे काल समाधीच्या कीर्तनात सांगितलं होतं. ज्ञानदेव शब्दाचा अर्थ घेतलाय इथं निळोबरायच्या प्रमाणानुसार ज्ञानाचा दिवस. चित्तशौर्य म्हणजे ज्ञानोबराय. मग तुम्ही जर चित्तशौर्य आणि वृत्ती असा, चित्तशौर्य म्हणजे ज्ञानोबराय जर असाल तर मग तो असा पतित का झाला म्हटले? हो, यतीच ये पोटी जन्मले पतित. पतित होण्याचं हेच कारण असन. पाहो नामे विपरीत ठेविली. नाव विपरीत ठेवता. दृष्टांत दिला. जेवी छत्रपती म्हणती घरीच्या बाळका कैचा गज शिक्का राज्य त्याशी. आई मुलाला म्हणते पहा ना माझा राजा. अगं आई, तू ज्या मुलाला राजा म्हणती, पण राजा म्हटलं का त्याच्या दारात हत्ती झुलले पाहिजे. एक त्याच्या राज आज्ञेचे अक्षरे हाती, त्याचा स्वतंत्र शिक्का असला पाहिजे.
त्याचं राज्य असलं पाहिजे. आई मुलाला राजा म्हणते, पण त्याला शिक्का नसतो, गजदळ नसतं दारामध्ये आणि राज्यही नसतं. कैचा गज शिक्का राज्य त्याशी, तशीच ही पोरं दिसतात आम्हाला. ए पोऱ्या, तुझं काय नाव आहे रे? म्हणजे निवृत्ती नामाने प्रवृत्ती बांधाला. मग तू जर निवृत्ती आहे तर तू तुझी निवृत्ती का नाही करून घेतली? या शुद्धीपत्राच्या प्रवृत्तीत कशाला पडला? पैठणचे ब्राह्मण. हो, तुझं हे पोऱ्या, तुझं काय नाव? सोपान अवघडला प्रत्यवाई. अवघडला म्हणजे आडखळला. सोपान शब्दाचा अर्थ होतो शिडी कशाला म्हणतात? या जिनेवर जायचं असलं तर शिडी लागते. मग सोपान शब्दाचा अर्थ होतो शिडी. म्हणजे पोऱ्या, तू असं नीट वर जायला पाहिजे होतं, तू असा मध्ये आडखळला कसा शुद्धीपत्रात? हे पोरी, तुझं काय नाव आहे? म्हणले मुक्ताई आणि मुक्तीची सोरानी शब्दाचा अर्थ होतो आवड. मग तुला मुक्तीची आवड पाहिजे होती, तू आता मुक्तच हो. बघा, असं नाव ठेवायला लागले. मग ज्ञानदेवानी पातित्य भोगी हसू लागले. मग तव एक म्हणती द्विज होता नामापाशी काय, राजा निवा हे मोळ्या शरी. एक द्विज म्हणू लागला, अरे नावापाशी काय किंमत आहे? लोकांचं जसं नाव आहे तसं वागणं असतं का? खरं सांगा. एखाद्याच नाव तुकाराम ठेवतात लहानपणी आई बाप. लोक भजनी मंडळाला नाही हाऊस, पाची बारीचं भजन करायचं. भजनी मंडळाने 5वी सण बारीचं भजनच करायचं नाही. कारण का? ज्याच्या 5वी सण बारीचं भजन करतं ते मोठं झालं. भजनी मंडळात 2 फाळ्या करतं, त्याच्या 5वी बारीचं भजन केलं. काय करावा? यांचे नाही केलेले भजन बरे ना. म्हणून पोरग आधी वळण त्याला 25 वर्षात येऊन देत जावं. ते पोरग कसं वागत आहे, 25 वर्षाचं झाल्यावर त्याचं नाव आणि मग भजन करीत जाऊ 5वी बारीचं. हो, नाही तर ते उगं नाव ठेवलं तुकाराम आणि त्यांनी केला सप्ताहच बंद केला त्याने. काय म्हणावं आता त्याला? काय तुकाराम नाव ठेवून मोठा कलंकच ना. म्हणून देहूकारात आणखीन तुकाराम कोणाचं नाव नाही. दशरथ महाराज देहूकाराची कितवी पिढी? 12वी पिढी. 12 पिढ्यात तुकोबरायच्या नंतर कोणाचंच तुकोबा नाव नाही. सावजी ठेवलं, कान्होबा ठेवलं, पण तुकोबराय नाव ठेवत नाही. मी विचारलं त्यांना, तुकोबराय नाव का ठेवत नाही? त्यांनी, महाराज, एखादं जर नालायक जन्मलं तर तुकाराम नावाला काळीमा लागन म्हटले. म्हणून अजूक आमच्या परंपरेत 2 शाखा आहेत आमच्या. तुकोबरायचे चिरंजीव विठोबा, महादेव, नारायणची शाखा नाही. विठोबा आणि महादेव 2 शाखा आहेत. दोन्ही शाखेत तुकाराम नाव ठेवत नाही. तुकाराम नाव देहूकर ठेवत नाही. तुकाराम नाव आणखीन एक ठेवत नाही. कोण? ब्राह्मण सुद्धा. तुम्ही ब्राह्मणाचं कोणाच नाव तुकाराम दाखवा. एक तरी ब्राह्मण तुकाराम नावाच दाखवा. अपवाद शिरवळकर तेवढ्याची किंवा अपवाद. ते बी ते तुकोबरायची गाथा आहे त्यांच्या घरी म्हणून. हो, इथून पुढे नाही ठेवणार ते कोणीच. हो, ब्राह्मणात तुकाराम नाव ठेवत नाही. कारण का? तुकोबराने ब्राह्मणावर लय नांगोर घातलेला आहे. त्याच्यामुळं तुकाराम नाव काय कोणी ठेवत नाही. आतापर्यंत तुम्ही ऐकलं का तुकाराम नावाच ब्राह्मण? तेवढेच तुम्ही अपवाद. ते मी आजच ऐकलंय. अपूर्वच हे एक. असू द्या. सांगायचं काय की नाव ठेवत नाही. मग ते सांगायचं काय? तव एक म्हणते द्विज होता नामापाशी काय, राजा निवा हे मोळ्या शरी. अरे एखाद्याचं नाव राजाराम असतं आणि ते मोळ्या. आता आमच्या आळंदीत राजाराम आहे, पखवाज वाजतो. ते काय राजा आहे का? खरोखरच नाही. राजा आणि वा हे मोळ्या शिरी. रवी नामाने दधी मंथन करीत नाव ठेवलं. रवी हे बघा, हे आमच्या महाराजांचं नाव रवी. मग हे काय ते रवी का? नाही, नाव ठेवतात माणसं. हो, रवी नामाने दधी मंथन करीत फणी विंचरित वनिताकेश. फणी शब्दाचा अर्थ होतो साप. फणी संस्कृत शब्द आहे. फणी फनय हरी शब्दाप्रमाणे चालतो हा शब्द. त्याचा अर्थ होतो नाग. मग फणी नाग शब्दाचा अर्थ होतो फणी म्हणजे नाग. आणि फण्याने खुशाल बाया केस विंचरतात. नावाला काही किंमत आहे का? नाही. इंद्र धनुष्य आणि क्षणमात्रेची विरे, मेरू आणि फिळे माळे सवे. नाव ठेवलं मेरू म्हणी, माळीचा. मेरू कशाला म्हणतात? जो ढळत नाही. दक्षिणेकडून वारा येऊ नये तर उत्तरेकडून वारा येऊ. मेरू पर्वत हलत नाही. दक्षिणोत्तर मारुता मेरो जैसा पंडोस होता तैसा सुखदुःख प्राप्ता मध्यस्थ जो. दक्षिणेकडून वारा येऊ द्या, मारुत म्हणजे वारा. हो, उत्तरेकडून वारा येऊ द्या, पण मेरू पर्वत हालत नाही. मग माळेतल्या मान्याला नाव ठेवलं मेरू. तिथं माळी सगळंच फिरते. रामकृष्णारी 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 रामकृष्णारी. माणस फिरतो का नाही? नावाला काय किंमत आहे सांगा? असं म्हटल्यावर पहिलं तो म्हैसा पखाले वाहती ज्ञानातया म्हणती विश्वजनी. हो, तो पहा पलीकडे रेडा चाललाय, त्याचं नाव ज्ञान आहे. हो, ज्ञानातया म्हणती विश्वजनी. म्हैशी पुत्र आणि नामे म्हणती ज्ञाना. तरी काय तो प्रज्ञा होईल शीळ. त्याचं नाव ज्ञाना ठेवलंय म्हणून तो काय प्रज्ञाशीळ आहे का? नाही. हे ऐकल्यावर ज्ञानोबराय मधीच बोलले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानदेव म्हणे तोही माझा.
वेगळीक आम्हा तया नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा वेगळे काम मातया नाही. हे रामदेव महाराजाच्या गाथेतल्याप्रमाणे ज्ञानोबर आहे. हे ऐकोनी ज्ञानदेव बोलती तयाशी होता ज्ञान राशी. आत्मा माझा माझा आत्मा हा ज्ञानाचा राशी आहे. हो, अज्ञानाशी ठाव नाहीची पाहता विचारावे आता देईल साक्ष. हो, तर ज्ञानोबराय म्हणतात की तो त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. असं म्हटल्यावरती जे ब्राह्मण तापले महाराज, तुझा आणि त्याचा आत्मा एक आहे का? तव म्हणती ते द्विज. हे पूर्णाची बोलणी, जो परिपूर्ण झालेला व्यक्ती त्याची हे बोलणं असतात. बोलती वायाने मूर्खे पोरे. ही मूर्ख पोरं हे अनुभव संपन्न व्यक्तिमत्वाचे बोल हे कार्टे बोलू लागले. ज्ञानोबराय काय म्हटले? त्याचा आणि माझा आत्मा एक आहे. अरे बाबा, ही पंडिताची नजर असते. शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शन. हा हे पांडित्याच्या ज्या पंडानाम आत्मविषयका बुद्धी सा अस्य अस्ति ती पंडित. असा जो पंडित आहे त्याची ही बुद्धी असते. आणि ही पूर्णाची बोलणी तुम्ही बोलतात. बोलती वाया आणि मूर्खे पोरे. मग ती काय, मग त्यांनी दृष्टांत दिला मैपती निळोबराने. पोराओ, तुम्ही बोलतात त्याचा आणि तुमचा आत्मा एक आहे, पण तुमच्या बोलण्यात काहीच अर्थ नाही, काहीच सांगू नका. कारण का? तुमच्या बापाने जात सोडलेली. हो, तुमचं बोलणं म्हणजे सांगू का? उपवाशी उद्गार देती धाल्या आईशे परी ते फोस जायचे भोकेल्याचे. उपवाशी म्हणजे ढेकर देतो. काय अर्थ आहे? जेवला नाही ढेकर देण्यात काय अर्थ आहे? तसा तुम्हाला आयाचा अनुभव नाही आणि तुम्ही ढेकर देतात. हो, काही फायदा नाही. बहुतेक तुमचा बाप वेदांत शिकला होता आणि तेच तुम्ही मनात धरून बसले. श्रीपाद बोलता ऐकिली जी वचने आणि तीच धरोनी मने बैसली ही. यांचा बाप श्रीपाद. आता इथं दोन गोंधळ आहेत. गोंधळ कोणते? की चैतन्य ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत यांना संन्यास घेतल्यावर काय नाव पडलं होतं? चैतन्य. पण इथं प्रमाण आलंय श्रीपाद. आणि निळोबरायांचंच प्रमाण आहे परत चैतन्य आश्रमाशी आहे भार्या घरी असं प्रमाणे. मग श्रीपाद ही संन्यासाची अपर संज्ञा म्हणजे दुसरी संज्ञा. एखाद्याची दोन नावं असतात. आता ते नाहीत आज इथं, तर मी उदाहरण दिलं असतं परत. हो, एखाद्याची दोन नावं असू शकतात. एखाद्याचं नाव बाळासाहेब ठेवलं तर लोक टोपण नाव आपलं काही रामू नाव असलं तर त्याला बाळू म्हणतातच लोक. टोपण नाव म्हणतात त्याला. सांगायचं काय की मग ते बोलू लागले की तुमचा बाप वेदांत शिकला होता. कार्टे तेच ऐकून ही वचनं बोलतात. यांच्या बापाने यांचं वाटूळच केलं म्हणावं लागेल. यांना वेदांत शिकवला नकळत अवस्थेत. कुपथ्ये हे अशी झाले सर्वापरी आणि प्रायश्चित्तावरी पडिला धोंडा. यांच्या प्रायश्चित्तावर धोंडा पडला म्हणले. कुपथ्य झालं यांना, सुपथ्य नाही. यांना प्रायश्चित्तच नाही. यांच्या बापाने हे असं केल्यामुळं अरे वासुदेव सर्वभूती हे बोलती परी बहुत जन्माते प्रतिती ज्ञाननिष्ठे. ज्ञाननिष्ठा होण्याकरता बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्म घासावे लागतात. यततामपि सिद्धानाम कश्चन माम वेत्ते तत्वदा. अनेक जन्म घासावे लागतात तर हा बोध ठसतो. आणि हे कार्टे तर म्हणतात तोही माझा आत्मा. कसं काय? होऊच शकणार नाही. हा अनुभव कोणाचा आहे? शुकसनकादिकाचे हे स्वानुभव. पावती मानव कैशापरी. हा शुकसनकादिकाचा अनुभव आहे व्यापकतेचा. आणि या कार्ट्यांना हा अनुभव कसा आला? बोलू लागले शब्दज्ञानी सर्व ही कथनी हेची कथिती परी तैसा न पावती अनुभव. निळोबराय म्हणतात त्या ब्राह्मणाच्या मुखातली वचन आहे ती. शब्दज्ञानी सगळे असंच बोलतात पण त्यांनाही असा अनुभव येत नाही. आयशा परी आयशा. निळोबराय म्हणतात आयशा करून या खिक्या. खिक्या म्हणजे उपवास. खिकी उडवली त्यांची. खिक्या केल्या, उपवास केला. आयशा करून या खिक्या उपहासे धिक्कारे बोलती नाश केला म्हणते वृथाज्ञाने. त्यातला एक ब्राह्मण म्हणला पुसाय अशी आत्मा तुझा, पुसाय अशी पशु तुझा आत्मा कैसा. हो सांग रे हे बाळ्या, तुझा आणि पशुचा आत्मा एक असू शकतो का? कस काय तुझा आणि याचा आत्मा एक असू शकतो? म्हणजे त्याची या ताडणे तुझ येती वेदना की पावशी घातना त्याची या घाते. जर त्याला मारलं तर तुला मारल्यासारखं होईल का? सांग. जर त्याचा आणि तुझा आत्मा एक आहे तर त्याला जर ठोकलं तर तुला तुझ्या अंगावर वळ उमटतील का? खरं सांगायचं म्हणजे ही काय परीक्षा घेण्याची रीती नाही. व्यापक बोध आहे, ही पाहण्याची रीती नाहीये महाराज. बोध कशाहून पाहावा? बोध कोणाला पाहताच येत नाही. स्वसंवेद्य सांगितलेलं आहे. ज्ञानोबरायची ओवी अमृतानुभव सांगा. ओवी सांगा. आमुते देखे दिठी ते दिठीची नव्हे. ज्ञानोबराय म्हणतात आमचा बोध आम्हाला विषय होत नाही तर तुम्हाला विषय कसा होईल? हे वाक्य गुरुने डॉक्टर महाराजांच्या मुखातलं. हे आनंदाश्रम स्वामी महाराज वाक्य सांगायचे. आमचा बोध आम्हाला विषय होत नाही
तुम्हाला विषय कसा होईल सांगायचं काय? अजिबात नाही, बोलूच नका कार्त्याव काय. त्या रेड्याचा तुमचा जर आत्मा एक येतं त्याला मारल्यावर तुम्हाला वळ लागली पाहिजे. ज्ञानोबराय म्हणले पहा हा दाविशी चमत्कार तरी तू ज्ञानेश्वर, असा चमत्कार दाखव. म्हणजे हे सगळे वेदांतीन सगळे शास्त्रज्ञ चमत्काराला बोलले होते, या प्रमाणावरून दिसतंय. म्हणजे चमत्कार मानला तर आम्ही तुला शास्त्रात घेतो. असं कुठे आहे का? शास्त्र मानत असत तर शास्त्रात घ्यावं. हो, शास्त्र विरुद्ध होतं ना, मग म्हणते आम्ही तुम्हाला जातीत घेतो पण चमत्कार दाखवल्यावर. म्हणजे शास्त्र शिकून सुद्धा हे आसाराम बापूचेच भक्त म्हणावं लागते आहे का नाही? शास्त्र शिकून सुद्धा, कारण शास्त्र शिकणाऱ्या माणसाने पहावे ते सर्व शास्त्रदृष्टी, त्याला शास्त्राचा डोळा असला पाहिजे त्याला. हो, चमत्कार काय सांगावा, सांगू का? धारोळकर शास्त्री किती मोठे विद्वान होते पण गरीब होते, पण त्यांची बायको गजानन बाबाची पोथी वाचायची. काय असंच असतं मला. हो, शास्त्र शिकणाऱ्या माणसाचं दैव हेवराखाली झोपलेलं असतं मला. कठीण आहे. शास्त्र शिकले पण पत्नीला शास्त्राचं महत्व नव्हतं, ती आपली गजानन बाबाची पोथी वाचायची जेणेकरून श्रीमंती येईल. हो, तुम्ही शास्त्र शिकलेत ना, मग ज्ञानोबरायला जातीत घेत असताना शास्त्र पाहून घ्यावं का चमत्कार पाहून घ्यावं? हे बघा, हे चमत्काराला प्राधान्य देतात. हो, हे म्हणतात तू हा दाविशी चमत्कार तरी तो ज्ञानेश्वर, नाही तरी उत्तर बोलू नको, बोलूच नको म्हणजे बोलू नको काही. ज्ञानोबरायला बोलू लागले. ज्ञानोबराय म्हणजे ठीक आहे तरी म्हणते ज्ञानदेव संदेह निरसावा, मैसा नवा जवळीके. आणा जवळ मैसा, तुमच्या अंतकरणात संशय ना, संशय घालून टाकू. आणि मग कशाला विचारिता? निळोबराय म्हणतात त्यांनी म्हैसा आणला. आणल्यावर काय केलं? मग आणोनिया म्हैसा मारिती शेपुटी. रामकृष्ण हरी वैष्णवजन मग आणोनिया म्हैसा या मारिती चॅनल मध्ये शेपुटी. आपले स्वागत आहे. दररोज वारकरी तोची वळ उठी ज्ञानदेवा. कथा ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन क्लिक मारिती करून ऑल आसुड करा. आपण मैशियाचे हे पाठी. इतरांनाही सांगा. मारिती आसुड मैशियाचे पाठी. तोची वळ उठी ज्ञानदेवा. हो, ऐका, त्यांनी काय केलं? म्हैसा आणला तो रेडा आणि त्याच्या शेपटावर मारलं हे मत निळोबरायचं, आणि त्याच्या पाठीवर मारलं हे प्रमाण नामदेव महाराजाचं. मी दोन्ही सांगितलं. मग शेपटावर मारलं का पाठीवर? अहो, दोन्हीकडे मारलं. हे काय मारायला मागं पुढे बघत होते काय? हो हो, अगोदर नामदेव महाराजाचं प्रमाण घेऊ. पाठीवर एक जणाने आसोड, एक ब्राह्मण थांबा थांबा थांबा, मत हसते हे कार्य होऊ द्या म्हणले, हे माझ्या हाताने कार्य होऊ द्या. हो, मग ते माझ्या हाताने अनेक संसाराची वाटोळं केलीत म्हणले माझ्या हाताने, मग यांच्याही होऊ द्या म्हणले. म्हणून घेतला आसूड, जुने आसूड होते महाराजची, असा फिरवला, कडाड दिशी मारला. तोची वळ उठी ज्ञानदेव. तोची म्हणजे ज्या तोला मोलामध्ये तिथं लागला ना, त्याच तोला मोलामध्ये ज्ञानोबरायच्या पाठावर वळू म्हटला. धिरडच निघालं. 4 बोटाचा पट्टाच दिसला. ज्ञानोबरायची पाठ उघडीच होती. पट्टा दिसला का ज्ञानोबराय जमिनीवरच कोसळले. मला कोसळल्यावर यांना कळायला पाहिजे ना. त्यातला दुसरा ब्राह्मण म्हणला थांबा थांबा, माझ्या हस्ते हो द्या. मग आता मारो शेपुटीन पाठी दोन्हीच एकत्र घ्यायचं ना. हो, ती वळ म्हशीच्या अंगावर वळ लवकर उमटत नाही. मारा चांगला निभार मारलं. बैलाच्या अंगावर म्हटलं का बैलाचे केस उभे राहतात. तुम्ही बैल पाहिले कधी? बरं, हा हा, नाही तर मग घोडेगाव बाजाराला नेतो तुम्हाला. आसूड उमटला, बैलावर लवकर आसूड उमटतो. आता हे शेतकरीच माणसं सगळी, म्हशीला आसूड लवकर उमटत नाही, पण आसूड उमटलाच महाराज. मग पाठी आणि शेपटीचा समन्वय असा घ्यायचा की पाठीपासून शेपटीपर्यंत मारित आले. इतकं मारलो. ज्ञानोबरायच्या अंगावर धिरड. हो, अक्षरशः वक्ते महाराजांनी लिहिलं ज्ञानोबरायच्या पाठीचे धिरडच निघालं मला. हो, अक्षय सोलली पाठ महाराज. रक्त व्हावं लागलं. मग धावले कृष्णाजी पंत देवकुळे, भोजलिंग काका, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज धावले. आसूड धरला, उचललं ज्ञानोबरायला. मुक्ताई म्हणले दिसत नाही का बडगोजाओ, नुसती कोशिंबिरी खाता खाता जन्म गेला म्हणले, दिसत नाही का म्हणले वळ उमटलेल्या अंगावर. मग असं पाहिल्यावर हे देखोनी आश्चर्य येर येरा दाविती म्हणती आसुमाई हे म्हणती आसुमाई हे म्हणती नवल थोर. म्हणले पहा, हे आसुमाई आश्चर्याचीच गोष्ट आहे, नवलाचीच गोष्ट आहे. त्यातला एक जण म्हणला, आता कोणीतरी 2 मताचे असतातच ना. बोलिल्या सारखी कर्तृत्वाची शक्ती, अंगितेची विभूती ईश्वराची. हो, जसं बोलतो तसा जो वागतो तो ईश्वराची विभूती. असा एक ब्राह्मण म्हणला. उदंड बोलती हावभाव दाविती, परी ते प्रतिष्ठाची मिरविती. पण ही बाळ मात्र काही नवीनच वेगळीच दिसतात. आजी हे अपूर्व देखिले लोचनी, जे परदुःख लेवनी दाविले अंगी.
हो, हे अपूर्वच पाहायला भेटलं की दुसऱ्याचं दुःख यांनी सहन केलं. म्हैशाच्या पाठीवर वळ उमटला, मळ मारला तर ज्ञानोबारायला उमटला. कस काय उमटला? संतांचं अंतकरण असं व्यापक असतं की तिथं जरी त्यांना वळ मारलं कोणाला तर यांचं दुःख इथं, त्यांचं दुःख यांना होतं. तो का म्हणे सुख पराविया सुखी, दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात दुसऱ्याच्या दुःखाने. कस काय महाराज? दुःख झालं एकाला संताला दुःख कसं काय होईल? रामा जेवला तर रामाला पोट भरण, हरीचं पोट कसं भरण? रामा उपवाशी राहिला तर रामाचं पोट दुखल का हरीचं दुखल? दुखणार नाही. हे संबंध कसा संबंध आहे? पायी हो. पायी काटा मोठा. असं मला ह्या 2 वव्या लागत होत्या, ह्याच 2 वव्या सांगा हायतच सांगायला दशरथ महाराज. दुसऱ्याला झालेलं दुःख संताला होतं. कसं काय? दृष्टांत द्या. पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढील चिनी. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबराने आरोग्यशास्त्राचा दृष्टांत दिलाय. पायात जर काटा मोडला तर आगा कुठं होते? शेंडीपर्यंत झणझाण्या येतात. झणझाण्या कळतो ना? बेडा काढला शब्द आहे हा, बीडचा नाही, बेडा काढला. बेडा काढला शब्द आहे. नख शिकांत झणझण झणझण झणझाण्या येतात. हो, पायी काटा नेटे ते व्यथा जीवी उमटे सर्व शरीरात. या दृष्टांताप्रमाणे तैसा पोळे संकटे पुढीला चिनी, तैसा पुढीला चिनी संकटे पोळे अन्वय करायचा. पुढल्या संकटाने हा पोळतो. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने सुद्धा साधू दुःखी होतात. आता साधू दुसऱ्याच्या सुखाने सुद्धा सुखी होतात. हो हो, द्या दृष्टांत. परत आरोग्यशास्त्राचा दृष्टांत. पाव शीतळताला आहे, पाव शीतळताला आहे तरी ते होय. डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावत. होतो. याच्यासाठी दशरथ महाराज पाहिजे महाराज. हो, ज्ञानोबरांनी दृष्टांत परत आरोग्यशास्त्राचा दिला, पायाचाच दिला. हे महत्व आहे. काय सूक्ष्मता असत ज्ञानोबराची. ज्ञानोबरांनी परत पायाचा दृष्टांत दिलाय. जर पायाला थंडावा दिला तर त्याच्या डोळ्याचं आयुष्य वाढत. ज्याला कमी दिसतंय ना त्याने पायाला जरा मालिश केली पाहिजे. मालिश कशाने? गांजाने नाही हो, चांगल्या तेलाने. मग कशाने करू नये. पाव शीतळताला आहे. पायाला जर थंडावा प्राप्त झाला तरी ते डोळ्याची लागी होय. ज्ञानोबराने दोन्ही ठिकाणी दृष्टांत आरोग्यशास्त्राचे आणि पायाचेच दिले. काय सूक्ष्म आरोग्यशास्त्र पाहावं ज्ञानेश्वरीत. नीतिशास्त्र लोकांना ज्ञानेश्वरी कळत नाही महाराज. उगा भंगार लोक गोळा झाले. अरे ज्ञानेश्वरीच्या आनंदात रमला, त्याला कोणी तारखा नाही दिल्या तर चलन. अहो, तारखा घेणाऱ्याच्या खारखा झाल्या पण ज्ञानेश्वरी कळाना. ज्ञानेश्वरीचा आनंद काय आगळा वेगळा आहे. ज्ञानेश्वरी राहू द्या, भागवतच करा. भागवतच करा. उत्तर महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, सगळा उत्तर महाराष्ट्रच महाराष्ट्रात आणला महाराज. भागवताची परंपरा ही उत्तर महाराष्ट्रातली. नसावं असं नाही, तरावयाजना केले भागवत, पण ते दुपारी असावं, संध्याकाळी कीर्तन व्हावं. भागवताचे अहो गाथा भजनं गेली, गाथा भजनं राहिली नाही महाराज. वारकरी जुनी 2-2, 4-4 तास गाथा भजनं राहायची. ऐक, आता सप्त्यातलेच आहेत गाथा भजन. आमच्या सप्त्यात, आमच्या भातुडी सप्त्यात आम्ही गाथा भजन केलं. हे सत्यवान महाराज होते एक साथ. कुठे गेले सत्यवान महाराज? आहेत का नाही? हा आहेत. हे होते आमच्या बरोबर. तर आमच्या गावातले भजने म्हणले गाथा भजन कसं असते पाहायचं आहे आम्हाला. म्हणले इथं कुठं पुलाचं काम चालू आहे का? सांगा काय म्हणावं आता. गाथा भजन पाहायचंय. सप्ताह किती वर्ष झाला सुरू होऊन? म्हणले 40 वर्ष. गाथा भजनच माहिती. गाथा भजनं तर पुरी बंद झाली. काकडा भजनं नाही राहिली. काकडा करतंय कोण? सीताराम बुवा गेल्याच्या पाठी तर मला नाही वाटत कोणी काकडा करीन. पण तुम्ही गेल्यावर आम्ही 7 दिवस काकडा करू. परत येणार. बर परत येतो म्हणले. बरं ठीक आहे. काकडा स्पेशलिस्ट सीताराम महाराज. काकडा हब काकडाचार्य असं लिहित जाऊ. काकडाचार्य लिहित जाऊ. ऐका, महत्वाची गोष्ट अशी की करावं कथा भागवत सांगा, रामायण सांगा, पण दुपारचं ज्ञानेश्वरीचं प्रवचन बंद पडलं मला. कोणी जुन्या काळा असा होता, जुनी तारीख दिली लोक प्रवचनासह कीर्तन करावं लागायचं. आता कीर्तनकार फक्त 5 मिनिटं अगोदर येतात, 2 तास कीर्तन करतात, निघून जातात. अवघड झालं. जुन्या काळात जुने कीर्तनकार, आता हे आमचे कैलास महाराज यांचे जुने वाडवडील, जुने कीर्तनकार जर गावोगावी गेले तर त्या गावी कीर्तन करायचं, 2 दिवस गावात थांबायचं. अरे काय काल्याचं नियोजन, दहीहंडी कशी बांधायची, कशी दिंडी काढायची, तुळशी कशा घ्यायच्या, सगळं सांगायचे महाराज. आता काही नाही. पाकिट किती भरले? म्हणले 3.5 लाख रुपये भरले. असं जादा भरा, आणखीन जादा भरा. फार कठीण. परवा एक मनुष्य म्हणला, महाराज परवा एक कीर्तन ऐकलं, फार तोलून बोलून झालं. म्हणलं कसं काय?
एक एक वाक्य आम्हाला 200 रुपयाला पडलं. 200 रुपयाला. म्हणलं अबकडं. म्हणले हो तेच होते तेच होते म्हटलं. हे एवढी दूर याच्यामुळेच पाऊस पडा ना महाराज. आता कितीही ब्रह्मगिरी इथं सतत पाऊस असतो या टायमाला. हाय का टिपका इथं येतोय पण कसा नावी तरी दाढीवर जास्त पाणी मारतो. इतका पाऊस चांगला पडून राहिला. याच्यापेक्षा नावी तरी चांगला पाणी मारतो दाढीवर. गुरुजी रंगनाथ गुरुजींचं वाक्य आहे, महाराज लोक बिकाडे का खरी कलियुगाला सुरुवात. हो घ्या. गुरुजींचं वाक्य आहे की महाराज गुरुजींची श्रोते येते. महाराज लोक बिघडले का खरी कलियुगाला सुरुवात झाली असं समजून घ्यावं. बरेच दिवस झाले सुरू होऊन. असू द्या. नंतर झालं कसं ते कथा ज्ञानेश्वरी चाललंय. हो ज्ञानोबा राहिला. अपूर्व हे देखील लोचनी जे परदुःख लेवणी दाविले अंगी. ह्या बाळाने कस काय परदुःख सहन केलं म्हटले. असं म्हटल्यावर काही ब्राह्मण मान्य करू लागले ज्ञानोबा राहिला. काही ब्राह्मण म्हणले खरोखर बाळ आहे. अरे म्हणले त्याच्या आसुड्या बाळावर उमटतात. असं म्हटल्यावर त्यातलं एक कर्मट उठलं. अहो कशाला सांगता. तव ते सकळ ही म्हणत तव ते म्हणती सर्व ही बाजीगिरी दाविता ती परी विद्याची. अहो ही बाजीगिरी विद्या आहे. गौड बंगालीची विद्या आहे प्रसिद्ध आणि शिकवणी प्रबुद्ध केली पोरे. अहो यांचा बाप तीर्थाटन करत होता. म्हणले चतुर्थाश्रमा माझी करिता तीर्थाटने शिकला टाणे टोने क्रियाभ्रष्ट. हा बंगालला गेला असन आणि बंगाली विद्या शिकून आला आणि त्या बंगाली विद्येचा प्रभाव आहे की त्याचा आसुड्याच्या अंगावर उमटतो असं म्हटले. मग आणि तेच पोरांना मंत्र शिकवले आणि मग बोलू लागले. फार बोलू लागले. हे सगळी बंगाली विद्या या कार्ट्यांना येते म्हणले. म्हणूनच हे कार्टे बोलतात. म्हणून यांच्या बापाने यांचं वाटोळच केलं. पतितची संन्यासी पातित्याचे मंत्र आणि पडविले अपवित्र अर्भकाशी. हो या सर्वाविषयी त्याने नाश केला यांचा. जे प्रायश्चित्त वाचा नवदेची श्रुती गुरु आज्ञेवरी होणी सुकाळ लावी आला वेटाळ चतुर्थाश्रमा. गुरुची आज्ञा घेऊन हा ग्रस्ताश्रमात आला. चतुर्थाश्रम म्हणजे संन्यासाश्रमाला काळीमा फासवलेली आहे. आणि कार्ट्यांना सुद्धा तसंच शिकवलं. आभिचार पूजा कापट्याची बीजे हे सगळं तिकडलं प्रकरण आहे गौड बंगालचं. आभिचार पूजा कापट्याची बीजे शिकविली ओजे मूर्खा पोरा. या अर्भकाशी थार नाही ऐशी केली उभय कुळे नेली पतनद्वारा. या संन्याशाने यांना शिकवून ही सगळी पोरं वाटोळं केलं यमले यांचं. काही ठुलं नाही. या अर्भकांशी थार नाही ऐशी केली आणि उभय कुळे नेली पतनद्वारा. असं म्हटल्यावर परत कृष्णाजी पंत म्हटले अहो नका बोलू इतकं बोलू नका. तव सात्विक प्रबुद्ध बोलती तयाशी नये गुणदोषी चित्त ठेवू. हो कोणाचे गुणदोष पाहू नये. हो दीक्षादानी ऐसे भासती लोचनी पैशून्य वचनी काय काज. तुम्ही काय काय कोणत्या कार्यासाठी यांना पैशून्य वचनाने टोचत आहात. शल्यात्मक बोलत आहात. अरे हे दीक्षादानी ऐसे भासती लोचनी. हे नक्कीच दीक्षित बाळ येतं. नक्कीच हे कोणीतरी अवतारिक पुरुष आहेत असं एका ब्राह्मणाचं मत आहे. त्याचं नाव कृष्णाजी नाही पण आपण जोडून घ्यायचं. तव सात्विक प्रबुद्ध बोलत इथं असं वर्णन आहे ना. मग आपण कृष्णाजी बंद कारण तिथं 2च माणसं ज्ञानोबरायची विचाराची होती. मग ते म्हणू लागले कोणाला बोलू नये. अहो कोडप्रमाणे बरं का इथं नकळेची महिमा कदाही कोणाचा आणि नये बोलोवाच्या हेळसोनी. कोणाचा महिमा कळत नाही म्हणून कोणाला हेळसून बोलू नये. लोकाला काही हेळसून बोलायची. एखाद्याला एखादा डोळा नसन हा या फुटका खंदील असं कशाला म्हणा. काही उग या डोळस. ज्याला डोळे नाही त्याला डोळस. वा एखाद्याला पाय नसले तर या रनिंग पटू. काहीतरी बोलायचं वग बोलू नये. एखाद्याला स्वर लागत नसन या म्हणा स्वर भास्कर. स्वर लागा ना. स्वराचा अंधारण त्याला स्वर भास्कर बनायचं. काहीतरी असं बोलू नये. नकळेची महिमा कदाही कोणाचा नये बोलवाच्या हेळसोनी. अरे तुम्ही यांच्या अरे म्हणले हे कार्टेन यांना कसा बोध असेल. एवढी तर कार्टे येतं. दृष्टांत दिले तिथं दृष्टांत असे दिले तरी यांच्या वयावर जाऊ नका बोधावर जा. वय काय पाहता. मग दृष्टांत दिलाय जानकी स्वयंवरी श्रीराम बाळरूप भंगोनिया चाप परनिली सीता. जानकीच्या स्वयंवरामध्ये किती मोठी मोठी धेंड आली होती. हा जानकी म्हणजे कोण सीता. या सीतेचं स्वयंवर होतं. झाले स्वयंवर सीतेचे हे पद त्याने दुसऱ्याने गायलेले. शास्त्रातलं पद नाहीये कवीने गायलेले एका. त्या सीता स्वयंवराला रावण आला होता. रावण कोण होता. सीतेच्या खापरपंजाचा खापरपंजा सोबत होता. एवढा मोठा होता. म्हणजे त्या रावणाला कळालं होतं की तुझा मृत्यू रामाकडून होणार आहे. म्हणजे रामाकडून. म्हणजे रामाला मारूनच टाकीतो. ते राम जन्मालाच आला नाही. म्हणजे कोणाच्या कोळात जन्माला नाही. म्हणजे आजराजाच्या. म्हणले आजराजाचे म्हणले नाही. आजराजा त्याचा मुलगा दशरथ. दशरथाच्या पोटी राम. म्हणजे मग आजालाच मारून टाकायचं. मग आजराजाशी युद्ध करायला गेलता कोण
रावण मोठा इतिहास आहे, ते काही सांगायची गरज नाही. स्वर्गाला गेले, मग त्या आजराजा पुढे गेला, कुस्ती खेळा. आजराजा पुढे असा दंड ठोपटू लागला. दंड ठोपटू लागल्यावर आजराजा म्हणला, काय बा आज हगामा नाही, काय नाही, तुला आमंत्रण नाही, तू दंड कमून ठोपते तो. त्यांनी तुझ्या पोटी दशरथ येणार, दशरथाच्या पोटी राम येणार, आणि तो मला मारणार आहे, म्हणून तुला मारून टाकायचे, मला तुझ्या संग कुस्ती खेळायची. मग त्याने ठीक आहे कुस्ती खेळायची, पण आता इथं नाही खेळायची, मग स्वर्गाला जाऊ खेळायला. स्वर्गात गेले, तिथं मोठी सभा भरली होती, तिथे एक दार लावलेलं होतं. म्हणले काय माणसासंग कुस्ती खेळत असताना योग्यता पाहिली पाहिजे, तू कुस्ती खेळायच्या लायकीचं आहे का नाही मी पाहायला पाहिजे अगोदर, म्हणजे तू तेवढं दार आहे ना तेवढं उघडून दाखव तर तू माझ्या लायकीचा. म्हणले दार हे का लावलेलं का? त्यांनी लावलेलं नाही, नुसतं वडून घेतलेलं आहे. दार नुसतं वडून घेतलं होतं. रावण म्हणला उघडायचं का मोडायचं? माणसं ग असतोच, त्याने उघडूनच दाखव, मोडायचं काय सांगतो. हे रावणाने जोर खाऊन लात मारली, दार दिशी रावण कोश योजना दूर जाऊन पडला, पण दार उघडलं नाही, नुसतं लोटून घेतलं होतं, आरगळ सुद्धा घातली नव्हती. आणि ते दार कशाने लोटलं होतं? पलीकडे एक ऋषी होते झोपलेले, आणि त्या दाराला आडकाठी लावली होती. काय? त्या ऋषीच्या डोळ्यात असे 2 बाण घातले होते, ते बाण दाराला आड केलेली होती. म्हणजे डोळा सर्वात कोमळ अंग आहे बघा, आणि असं कोमळ अंगण तिथं टेकवलेला दार, तरी याला उघडता आलं नाही. आज राजा म्हणला तुम्ही प्रवचन करायच्या लायकीचे, तुम्ही कुस्त्या खेळू नाही म्हणले, प्रवचन करा म्हणले, तुम्ही त्या लायकीचे आहेत म्हणले. सांगायचं काय, तो रावण आला होता कुठं? त्या जानकीच्या स्वयंवरात. सगळे मोठी मोठी धेंड जिथं परास्त झाली, पण तो धनुष्य काय मोडला नाही मला, शिवधनुष्य. पण जानकी स्वयंवरी श्रीराम बाळरूप कडार दिशी धनुष्य मोडवला. भंगोनिया चाप म्हणजे धनुष्य, परनिली सीता घेऊन गेले का नाही? हो, म्हणून यांच्या बाळवेश्वर जाऊ नका. कोणाचा महिमा कसा असन, अहो जैशी दीपकलिका दाकुटी बहुते. हो, लोकांना वाटतं हे काय दिवा लहाने लाव घराला, मग कळलं. हो, फार कठीण आहे. जैशी दीपकलिका दाकुटी परी बिंब तरी परी प्रकाशात राही लोक थोकडे. यांच्या बाळपणावर जाऊ नका. कोणीतरी जाणकार असतातच महाराज, ही बाळ काहीतरी विशेष दिसतात. व दृष्टांत तिथं आणखी दिलाय, बटुरूपी वामन 3 पाद भूमी मागोने आक्रमी आवनी सर्व. त्या वामनाने बटुरूप धारण करून सगळी पृथ्वी आक्रमण केली. तैसाची प्रल्हाद दैत्याची वंशी, हो झाला वैष्णवाशी अग्रगणी. प्रल्हाद किती छोटा होता आणि किती दिंड मोठाली होती, हिरण्याक्ष कश्यप आदी, पण सर्वाला नीट केलं त्यांनी. मरकट योनिशी जन्माला हनुमंत, पण प्रताप अद्भुत अंगी त्याच्या. अरे यांच्या बापाला जाती नाही, कुळ नाही, ते हे कार्टे त्यांच्याच पोटी जन्माला आले असं म्हणू नका. त्या मारुतीरायाचं कुठं कुळ चांगलं होतं? मरकट योनिशी जन्माला हनुमंत, अरे प्रताप अद्भुत अंगी त्याच्या. मारुतीराय जर वजा केली तर रामायण शून्य आहे बुवा. हो, मारुतीरायाचे अनंत उपकार आहेत महाराज. अभंग पाहून घ्या. केली सीता शुद्धी मूळ रामायणा आधी, ऐसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण. जावनी पाताळा केली देवीची अवकाळा, राम लक्ष्मण नेले आणले चोरून. राम लक्ष्मण नेले चोरून, नेले ना आणले असा घ्यायचा अर्थ. नाही तर राम लक्ष्मण नेले आणले चोरून, चोरून नेले ना आणले बी यांनीच असं नाही घ्यायचं. राम लक्ष्मण चोरून नेले ते यांनी आणले असा अर्थ. याच्यासाठी व्याकरण शिकला पाहिजे मनुष्य, अभ्यास केला पाहिजे. उगा मोकार नाही फिरलं पाहिजे. गेले म्हणले ज्ञानेश्वरी चालली, गेले फिरायला ब्रह्मगिरीला, तसं नसावं. अभ्यासाच्या टायमाला अभ्यास करत जावा. हे महत्वाच्या गोष्टी. आता घटा माझी जन्म प्राशिला सागर, पाहतो द्विजवर अगस्ती मुनी. अगस्तीचा जन्म कशात झाला? गाडग्यात. पण अगस्तीने समुद्रच पिऊन घेतला. बोला ओवी. श्रीकृष्ण उक्ती सागरा, हा अगस्तीची दुसरा. घोट भरो पाहे एक सारा आगव्याचा. गाडग्यात जन्मला. आई बाप नव्हते त्याला. कोणाला? त्या अगस्तीला. तो त्याने सागर प्राशन गेला. यांना आई बाप तरी येत. यांचा कुळाचा विचार करू नका. मलिन कुळ आहे मारुतीरायाचं, पण आज सगळ्यात महत्वाचे तुकोबरायासारख्याने म्हणावं काय भक्तीच्या त्या वाटा. मलिन कुळात जन्मले मारुतीराय पण आदर्श ठरले. घटात जन्मले कोण? अगस्ती मुनी पण आदर्श ठरले. तसं यांचा बाप संन्यासी होता म्हणून नका नाव ठेवू. बोलू लागले. बोलू लागल्यावर ते म्हणले नाही, परीक्षा घ्यावीच लागल. मग ते घ्या. असो हे न झाके सुवर्ण कसवटी लावितान भानू आच्छादिता अब्रच्छाये. अरे सोनं घासायला लागल्यावर सोनं ते सोनं कळून येतं. किती आभाळाने सूर्य झाकला म्हणजे झाकला जातो का? तशी ही बाळक आहेत. मग त्यातला एक जण म्हणला एक काम करा, काय या हिवरी याशी
युक्ती एकी आहे जेने निसंदेह फिटे भ्रांती. म्हणले काय? जरी हा बोलविल पशु स्पष्ट निज मुखे, तरी याचे श्रुती के आत्मज्ञान, तरीच मानू म्हैसा याचा आत्मा खरा, करू परिहारात दंडोनी दोषा. त्याने सांगितलं जर याने रेड्याच्या मुखातून श्रुती वदवल्या तरच आम्ही याचा म्हैसा आत्मा आहे असं समजून घेऊ आणि मगच यांना जातीत घेऊ, नाहीतर घेणार नाही. असं म्हटल्यावर यावरी म्हणे निळा, कायची चरण सोडून देतो आता. यावरी म्हणे निळा पुढील प्रकरणी वेद घोषेवानी गरजेल पशु. निळोबराने हा भंग संपवलाय. किती चरणाचा भंग असेल सांगा बरं? किती चरणाचा? 170 चरणाचा भंग आहे निळोबराच्या गाथ्यात मी जो सांगितलेला. यावरी म्हणे निळा पुढील प्रकरणी वेद घोषवाणी गरजेल पशु. निळोबराने हे प्रकरणी तर संपवलं. इति चांगदेव चरित्रे ज्ञानदेव जन्म कर्म निरूपणम नाम द्वितीय प्रकरणम समाप्तम. असे 5 प्रकरण येतात, तसे 2 प्रकरण संपले. जे 5 प्रकरण होस तर सप्ताह संपवायचा नाही, दररोज आमरस. काळजीच करायची नाही. एक जण आम्हाला म्हटलं महाराज सप्ताह आणखी वाढवून घेता येईल का? म्हणलं वाढवून घेऊ, त्याला काय म्हणलं. असू द्या, होईल तितकी सेवा करू. सगळीच माणसं सेवा करतात. आळंदीचे विद्यार्थी फार सेवा करतात महाराज. कोणी सरपण उचलायचं असलं तर उचलतात. आम्ही बुवा येत असं कोणी म्हणत नाही. रस पिळू लागतात, भांडे घासू लागतात, सगळी सेवा करतात. त्यांना तर महाराजावर प्रेम हे महाराजावर कधीच प्रेम करीत नसतात. पण बहुतेक आम्ही महाराज नसल्यामुळं प्रेम करीत असतो असा अंदाज. वारकरी असल्यामुळे सगळे विद्यार्थी सगळी सेवा करतात. आनंदाची बाब आहे. सांगायचं काय की निळोबराय म्हणतात की प्रकरण संपलं गाडे. हो, मग ती ब्राह्मण म्हणू लागले बरं झालं तू नेत ज्ञानोबा ह्या रेड्याच्या मुखातून वेदश्रुती वधून दाखव, तरच तुझं आत्मज्ञान आम्ही खरं आहे असं मानू, नाही तर बोलू नको. ज्ञानोबा म्हणले ठीक आहे बोलवून दाखवतो. मग ते म्हणले बरं झालं. बरवी ही गुंतली आपुल्या वचने, निमित्तावरून भोवंडावी. बरं झालं हे पोरग म्हणले बोलून दाखवतो. मग याच निमित्तावरून हाकलून द्यायचे. कारण का रेडा कुठं वेद बोलत असतो का? म्हटले ठीक आहे म्हटले. मग त्यांनी सांगितलं कोणता वेद? सुंदर आहे बरं का, इथं फार सुंदर वर्णन आहे. आता सांगत नाही सगळ्या ओव्या, सगळी प्रमाण सुंदर आहे. ज्ञानोबराने सांगितलं का हो कोणता वेद म्हणायचा तेवढं सांगा. आम्हाला प्रश्न विचारतो कोणता वेद? त्यातला एक ब्राह्मण म्हणला सर्व वेदात कठीण वेद म्हणजे ऋग्वेद आहे. आपणही म्हणतो पण चुकीचाच म्हणतो. मग असं करा ऋग्वेद म्हणायला लावा. ज्ञानोबराय म्हणजे ठीक आहे. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. हो, ज्ञानोबरायने आज्ञा केली. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ते रेडा बोलावला ज्ञानोबरायने जवळ आणि त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. नुसतं हात ठेवून सांगितलं ज्ञान काहीतरी वाजत आहे. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. आता इथं आपण दररोज 15 मिनिटं आधी देत जायची. मोबाईल चालू कसा करायचा, मोबाईल बंद कसा करायचा शिकवत जाऊ अगोदर. इथं 15 मिनिटं कीर्तनाच्या अगोदर, प्रवचनाच्या अगोदर हे कळायला पाहिजे. पण आता तुम्ही एक मनात घेत चला गड्या. बरं ऐका, ज्ञानोबरायने डोक्यावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ऋग्वेद बोला. त्या रेड्याला आज्ञा केली ओमकार मूळ शब्द प्रणवाचा. ऋग्वेदातली पहिलीच ऋची आहे. ओम अग्नी मेळे असे हात कसे करायचे, त्याचं उदात्त अनुदात्त स्वरित पाहून खुणा सांगायच्या असतात त्या हाताने. हो, सगळ्या खुणा खाना तो रेडा वधू लागला. असं तोंड असं असं करू करू. आणि हे पाहिल्यावर लागली टकमक सांडेले निज धैर्या, म्हणती गेलो वाया दुराभिमाने. आणि मग ब्राह्मणाच्या लक्षात आलो हे वेद म्हणायला लागला. इथं आमचे गुरुजी शांती ब्रह्म मारुती बाबा कोरेकर गोड सांगतात. सगळे ब्राह्मण घरी पळाले आणि वेद घेऊन आले. आणि आपल्या वेदात काही चुकावा त्या काने मात्रे ते उकार दुरुस्त करून घेतले सगळे. म्हणून म्हणतात पैठणचे वेद सगळ्यात शुद्ध आहेत. का? रेड्याच्या मुखातून वेद वदत असताना त्या सगळे वेद शुद्ध करून घेतले. कोणी? पैठणच्या ब्राह्मणे. म्हणजे तुमची दाढी पेटली तर चलन, आमची बिडी पेटली म्हणजे झालं. वेद शुद्ध करायला सुरुवात दिली. ज्ञानोबरायला एक संपूर्ण वेद रेला म्हटला. एवढ्यावर थांबला नाही. ते म्हणले माऊली पुढचे 3 वेद बी शुद्ध करून घ्यायचे. ते म्हणले 4ही निळोबरायचे प्रमाण आहे. 4ही वेद म्हणायला लावले वेदाला. किती? रेड्याला 4च्या 4 वेद रेडा म्हणत होता. आणि मग कशाला विचारता पंचक्रोशीत बातमी पसरली. घरोघरी चर्चा स्त्रिया बाळे करीती, प्राणी मात्र वर्णिती कीर्ती त्यांची. असं वर्णन येतं. घरोघरी चर्चा ना. अगोदर धिगायसी जिने म्हणती स्त्रिया बाळे, नेली उभय कुळे निरयवास असं प्रमाण मागं गेलं. स्त्रिया बाळ म्हणत होते धिक्कार. आणि आता घरोघरी चर्चा स्त्रिया बाळे करीती, प्राणी मात्र वर्णिती कीर्ती त्यांची. त्या रेड्याने
वेद एक श्रुती म्हणून घ्यावी, त्यांना दुरुस्त करूस तर अभंग म्हणावा. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, असे ज्ञानोबरायचं वर्णन करावं. प्राणी मात्र वर्णिती कीर्ती त्यांची, अशी या प्रमाणाचा असा सरळ अर्थ करता येतो. ज्ञानोबरायचं वर्णन तो रेडा करू लागला. मग सगळेच ब्राह्मण आश्चर्यचकित झाले. इथं वर्णनच फार सुंदर आहे. वेद म्हणू लागला कसा, संहिता पद क्रम उपन्यासे त्वरित सूत्रादी निरुक्त शिक्षा ग्रंथ पाहून म्हणू लागला वेद. अध्यायी अष्टाध्यायी मीमांसा अरण ब्राह्मण मांडिल्या अध्ययन युगादीचे. प्राचीन या ब्राह्मणांच्या अगोदरच्या शाखा, ज्या प्राचीन वेद शाखा म्हणायच्या पद्धती होत्या, आणि ते म्हणायला लागले. सगळे ब्राह्मण शिकू लागले ते रेड्याच्या मुखातून. कुठं कुठं अरे म्हणले ते त्याने असं केलं, बहुतेक तिथं आपली चुकीची कोणी अशी करून घ्या. मग ते असं करते त्या अर्थी आपली अशी करून घ्या. सगळ्या उदात्त अनुदात्त स्वरित सगळे स्वर लिहून घेतले. कोणी? रेड्याच्या मुखातून निघाले आणि महारेड्यांनी लिहून घेतले. सगळे लिहून घेतले. इथं वर्णन फार सुंदर आहे. आणि मग गळाले अभिमाने, आज झाले शरणागत, चरणी लोळत दीनपणे. मग सर्व शरण आले. ज्ञानोबा आहे. मग वेदाचा आता नामदेव महाराज प्रमाणे सांगतो. मग वेदाचा आरंभ करिता झाला पशु, विधिरी उपन्यासो सांग पडे. करीती आश्चर्य सकळ द्विजवर, म्हणती हे तीन अवतार तीन देवांचे. आदिशक्ती मुक्ताई मुक्तपणे अवतरली, आम्हापासून झाली थोर चुकी. आमच्यापासून चुकी झाली. कर्मठ अभिमाने ठकलो देह बुद्धी, गोवियलो विधी निषेधाच्या. हो नेनो भक्ती ज्ञान वैराग्याचा लेश, कुटुंबाचे दास होणे ठेलो आम्ही. अनेकांशी सांगो सत्यनारायण करा, देव बाप्पा तुमचा कधी आपण नाचरो. कधी ऐकलं का ब्राह्मणा सत्यनारायण झालेला? अनेकांशी सांगो आपण नाचरो, लटिकेची हुंबरो प्रतिष्ठेची. पण आज मात्र कळलं धन्य यांचा वंश, धन्य यांचे कुळ, हो धन्य पुण्यशीळ अवतार आहे, खरोखर धन्य आहे असं सांगितलं. त्यांनी पत्र वाचून त्या ज्ञानोबरायला त्यांनी प्रायश्चित्त दिलंच न, प्रायश्चित्त लिहून दिलंच नव्हतं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे काय आगळी वेगळी बाळक आहेत. सगळेच ब्राह्मण शरण आले. शरण आल्यावर मग काय वारकरी होतेच तिथं. वारकरी म्हणले पताका उलट्या करा. मग एक एक ब्राह्मण ठोकूनच काढायचं म्हणजे हे तिथं नाही, पण मी माझ्या मनाने घालतो तिथं आता. हो मग सगळे ज्ञानोबरायची मोठी मिरवणूक निघाली. असं निरंजन माधव म्हणतात. निरंजन माधवाने ज्ञानोबरायचं चरित्र सुंदर लिहिलंय, फार सूक्ष्म लिहिलंय. ज्ञानोबरायची मोठी मिरवणूक, हो पालखी, चांदीची पालखी आणली, ज्ञानोबरायला त्यात बसवलं. आणि मग सगळे वारकरी पुढे आले. किती वेद पाठ येतं? म्हणले एक वेद पाठ. तुम्ही रस्ता झाडायचा, तुम्ही पालखीला खांदा द्यायच्या लायकीचे नाहीत. तुमचे वेद किती पाठ? 2 पाठ. तुम्ही सडा टाकायचा. तुमचे वेद किती पाठ? 3. तुम्ही रांगोळ्या काढायच्या. तुमचे वेद किती पाठ? 4. तुम्ही खांदा द्यायचा. पालखीला 4 वेद पाठ असलेले ब्राह्मण ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. पालखी पाहिली ज्ञानोबराय स्थळावर, तुम्ही पालखी मागं पुढे घेतात, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. निघाली पालखीत ज्ञानोबरायची गावात. सगळ्या बाया गावात पैठणमध्ये दशग्रंथी ब्राह्मणाच्या बाया अशा पाणी आणून ज्ञानोबरायच्या पायावर ओतायच्या आरत्या. हो राही रुक्मिणी आरत्या ओवळे ती. तसंच ज्ञानोबरायच्या आरत्या, घरोघर ज्ञानोबरायची पाद्यपूजा. सगळं ज्ञानोबरायचं महात्म्य वाढलं. बहिष्कार संपला ज्ञानोबरायचा. असं वक्ते बाबांनी वाक्य केलेलं आहे. पण शब्द आला का मागच्या सगळ्या चिंतनावर पोचारा फिरवतो. पोचारा कळतो का? नवीन लोकांना नाही कळत. हो जुन्या काळात मी पाहिले आमच्या आईचं लहानपणी चुलीवर पोचारा फिरवायचा असतो. सोमवार आहे ना, उद्या सोमवार आहे ना, मग रविवारी आदल्या दिवशी आमच्या आई सगळी चूल सारून घ्यायची, पोचारा फिरवायची, जेणेकरून खरकट्या चुलीवर सोमवारचं काही करता येऊ नये म्हणून पोचारा फिरवायचा. पोचारा म्हणजे मागचं सगळं पुसून काढायचं. पोचारा. पण शब्द आला का काय झालं? ज्ञानोबाने रेडा बोलवला. पण असं झालं की बाकीची मंडळी सगळी शरण आलीच होती. सगळं द्विजवर करती नमस्कार आणि आनंदे जय जयकार करीता ती. सगळे ब्राह्मण ज्ञानोबरायचा जय जयकार करायला लागले. आणि जय जयकार करायला लागल्यावर हो काही दिवस गेले. ज्ञानोबराय पैठणला थांबले. थांबल्यावर ज्ञानोबरायने काय केलं? आध्यात्मिक ग्रंथ पाहती पैठणी. ज्ञानोबराय पैठणला थांबले, आध्यात्मिक ग्रंथ पाहू लागले. गीता संबोधिनी जवळी असे. श्रीधराचार्यांनी गीतेवर टीका लिहिलेली गीता संबोधिनी ती ज्ञानोबरायच्या जवळ होती. आणि ती सगळी या टोकाची त्या टोकाला अद्वैत वेदांताची. तिथं त्या टीकेत कुठंच चितविलासाचं नाव नाही आलेलं. असं वक्ते बाबांनी लिहिलंय. आलं का लक्षात? मला काय म्हणा तुमच्या कैलास महाराज लक्षात येईल. गीता संबोधिनी या टोकाची त्या टोकाला वेदांत मध्ये. चितविलास हा शब्द कुठंच आला नाही. ज्ञानेश्वरी सांगताना लोक चितविलासवाद काय घोषळतात हे कळत नाही.
ज्ञानोबराय गीता लिहित असताना गीता संबोधिनी जवळी असे. तुम्हाला मत मांडायचं तर मांडत चला, आमचा काही आग्रह नाही, पण इथं असं आहे, गीता संबोधिनी ही या टोकाची त्या टोकाला. चिदविलास विलास शब्दाचा जर अर्थ तुम्ही कार्य घेत असाल तर चिताचं कार्य म्हणत असाल तर इथंच वदवतो व्याघात. वदवतो व्याघात या शब्दात दिसून येतो. आता हे तुमच्या डोक्यावरून जात नाही, सांगतच नाही. चला, तुमच्या ज्यांना कळत आहे त्यांना सांगायची गरज नाही, ज्यांना कळत नाही त्यांना सांगून फायदा काय, नाही सांगितलं ना बघा. पाणी कुठं वाचावं? पाचच्या गागरीवर का भरलेल्या गागरीत? दोन्ही काही नाही. भरलेल्या गागरीत पाणी वाचावं का पाचच्या गागरीत? दोन्ही काही नाही. चला, चला पुढं, चला पुढं. भरलेल्या गागरीला गरज नाही, पालथ्या गागरीला सांगून फायदा काय? सांगायचं म्हणून सांगतच नाही. आता पालथ्या गागरीवर पाणी, हा ऐका. तर ज्ञानोबराय काय करायचे? भोगावती स्नान. ऐका, ज्ञानोबरायचा नित्यक्रम लिहिलाय नामदेव महाराजांनी, ज्ञानोबराय नाही लिहिला, नामदेव महाराजांनी लिहिला. भोगावती स्नान, कालिका दर्शन, वेदांत व्याख्यान, परिमित. ह्या शब्दावर बी एक जणांनी लिहिलंय. ज्ञानोबराय परिमित म्हणजे थोडंच वेदांत सांगत होते, बाकी दुसरंच काही उगं काही उचलायचं तेवढंच घेतलं. गोरचं बघ की गीता संबोधिनी जवळी असे. सांगायचं काय? भोगावतीच्या स्नान. भोगावती कुठे आहे? पैठणला. पैठणची वारी किती दिवसापासून करता माहिती? भोगावती पैठणला लोक गेले का इळेच घेऊन येतात. इळे म्हणजे इळे चांगले भेटत पैठण. इळे, रेवड्या, गोंगड्या. पैठण पंढरपूर गोंगड्याला प्रसिद्ध आणि पैठण इळ्याला प्रसिद्ध. घास कापाय इळे चांगले भेटत म्हणजे चला घेऊन नेवाशाला लोक येतात इळे घेऊ. हो, भोगावती पाहत जावी. कालिकेचं दर्शन ज्ञानोबराय घ्यायचे दररोज. भोगावती स्नान, कालिका दर्शन कुठे माहिती का? मलाच माहिती नाही म्हणून विचारलं. वेदांत व्याख्यान, परिमित. आणखीन काय करायचे? सांगती पुराण, रात्री हरिकीर्तन. सांगती पुराण, रात्री हरिकीर्तन. पैठणीचे जनवेदी येले. ज्ञानोबरायची दिनचर्या चालली होती. सांगती पुराण, रात्री हरिकीर्तन. संभाजी ब्रिगेडवाले म्हणतात की ज्ञानोबरायांनी नामदेव महाराजाचं महात्म्य लोपिलं. नामदेव तुकाराम भजन करीचा, ज्ञानदेव तुकाराम नका. म्हणले का? नामदेव महाराज कीर्तनकार होते, पहिले कीर्तनकार नामदेव महाराज. ज्ञानोबरायला कीर्तनच जुळत नव्हतं. नामदेव कीर्तन करी आणि ज्ञानोबराय अभंग म्हणायचे. पक प्रमाण इथं ज्ञानोबराय सुद्धा कीर्तन करत होते. सांगती पुराण, रात्री हरिकीर्तन, पैठणीचे जनवेदी आले. आहे का नाही प्रमाण? ज्ञानोबराय कीर्तन करत नव्हते, कोणी सांगितलं? ज्ञानोबराय सुद्धा कीर्तन करत होते. काही उचलायचं म्हणून नामदेव तुकाराम असं भजन करा, ज्ञानदेव नको. त्याच्या मागं खरा असंही जातीवादी, खरा जातीवादी. ज्ञानोबराय ब्राह्मण कुळातले. ब्राह्मण म्हणतात आमच्या कुळातले नाही, हे म्हणतात काय. जयराम महाराज एक वाक्य सांगायचे. ज्ञानोबरायचे आईवडील जयराम महाराज म्हणायचे, आपण आळंदीच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानोबरायच्या सोहळ्यात जायचं. म्हणले का? ज्ञानोबरायला आई वडील नव्हते आणि लोकांनी वाळीत टाकलं होतं, मग ज्ञानोबरायच्या सोहळा आपण करायचा. असे जयराम महाराजाचं वाक्य. जयराम भाऊ म्हणायचे, मी हयातीत ज्ञानोबराय सोहळा सोडून दुसऱ्या सोहळ्यात चालू नाही, म्हणजे तुकोबराय सोहळ्यात जाऊ नये ह्या मताचा मी नाही. हे वाक्य जयराम महाराजाचं आहे. त्याचे ज्ञानोबरायला आई वडील ज्ञानोबरायचे ते अंतःप्रायश्चित्त घेतलं आणि जातीवाद लोकांनी त्यांना जातीच्या बाहेर टाकलं. मग वारकऱ्यांनी ज्ञानोबरायची पाठ राखायची. म्हणून आम्ही जातानाच ज्ञानोबराय बरोबर जातो आणि परतीला सुद्धा ज्ञानोबराय बरोबर येतो. काही वर्ष आळंदीला राहतात आणि तिकडून दिंडीत जातात. तिकडे मग वाकून टाक सडा घरात जरा काय असल्या भंगार दिंड्यात जाते. तर कसं भजन करावं महाराज? आमची खंत आहे, आमची तक्रार आहे महाराज या बाबतीत की ज्ञानोबरायच्या संघ दिंडीला जावं, ज्ञानोबराय संघ भजन करावं, ज्ञानोबराय संघच जायचं, ज्ञानोबराय संघच यायचं. आम्ही एक वारकरी, आम्ही परतीची वारी मी सुरुवातीपासून करतो, ती एका वारकरीची ऐकून करायला लागलो. का? त्या वारकऱ्याने सांगितलं ज्ञानोबरायला आपण एकटं सोडून मागे यायचं नाही. हो, हाप वारकरी म्हणायचं त्याला. हाप वारकरी म्हणजे काय? वारी म्हणजे काय? जाणे येणे. नुसताच गेला आणि येताना एसटीत आला त्याला हाप वारकरी म्हणायचा. हो, आणि जाताना एसटीतच गेला आणि येताना एसटीत आला त्याला वारकरीच म्हणायचा नाही, मग का पुढारी म्हणायचं त्याला. हो, जाताना पायीच जावं आणि येताना ज्ञानोबराय बरोबर पायीच यावं. ज्ञानोबरायला तिथं सोडून येऊ नये, ज्ञानोबराय बरोबरच यावं हेच ध्यानात आला. ज्ञानोबराय बरोबर यावं. सांगायचं काय? ज्ञानोबराय कीर्तन करायचे, रात्री हरिकीर्तन, पैठणीचे जनवेदी हेले. पण असं झालं की काही ब्राह्मण जे वेद रेडाने बोलवला, बाहेरगावी गेली होती फिरायला, ती आली गावात. कशाहून वेद बोलवला म्हणले? मान्य नाही आम्हाला, अजिबात मान्य नाही. म्हणले हे काहीतरी गौड बंगाली विद्या आहे. मग तरी काही ब्राह्मणाने ज्ञानोबरावर बहिष्कार ठेवलाच आणि जे ब्राह्मण ज्ञानोबरायला मानित होते ना त्या ब्राह्मणाला वाळीत टाकायला सुरुवात केली. मग ज्ञानोबराय म्हणले ठीक आहे, मग हेही ब्राह्मण नीट करायचे. म्हणजे जरा दमदार
ज्ञानोबराय म्हणले तुम्हाला नीटच करतो म्हणले. ज्ञानोबरायाने रेडा बोलावला पण तरी काही रेडे जागेवर आले नाही, ते शिंगच हलवीत होते. ज्ञानोबराय म्हणले तुम्ही काळजीच करून तुम्हाला नीटच करतो म्हणले. काय महाराज ज्ञानोबरायचा महिमा पैठणच्या रेड्याला कळाला पण पैठणच्या ब्राह्मणाला कळाला नाही. ज्ञानोबरायचा कृपा प्रसाद होण्याचा लायक रेडा ठरला, ब्राह्मण ठरले नाही. संतांचा प्रसाद कोणावर होईल भरोसा नाही महाराज. मग काय झालं, ज्ञानोबरायच्या घरी उतरले ते कृष्णाची पंत देवकुळे. हे प्रकरण सांगायला 15 मिनिटं लागतील, सांगून आपण सेवा सोडून देऊ 15 मिनिटात. ऐका, तव कव्य यज्ञ झाला ग्रहस्थाचे घरी, पितर मंत्रोच्चारी आव्हानिले. आता या ओव्याचा जो 25-30 माझ्याकडे आहेत लिहिलेल्या, पण मला ह्या गणग्यामुळे काय पाहणं झालं नाही. मी सप्रमाण सांगितलं असतं, मला आता सप्रमाण सांगत नाही. एवढ्या एका प्रमाणाचा विस्तारण मैपती महाराजाच्या ओव्या आठवायच्या नाहीत मला, मी खात्रीने सांगतो. पण ओव्याचा अर्थ माझ्या चांगला ध्यानात आहे. काय झालं, निवृत्तीनाथ ज्ञानोबराय सोपन काकानी मुक्ताई ज्या ब्राह्मणाच्या घरी तिथे ग्रस्त होता भावी कठोर, हो तयाचा करीत असे परमादर मैपती मला आठवत्यात काही काही ओव्या. घरी करोनी नाना प्रकार नित्य मंदिरी जेवय तसे. प्रकार म्हणजे पदार्थ. ज्ञानोबरायला नवीन नवीन पदार्थ करून जेव घालायचा. आज आंबे रस, उद्या कढाण, बर परवा म्हणले मांडे, एक एक नवीन नवीन प्रकार करून ज्ञानोबरायला खाऊ घालायचा तो. घरी गृही करोनी नाना प्रकार रात्री मंदिरी जेवय तसे. ज्ञानोबरायला जेव घालायचा. झालं काय, त्याची आली पितृतिथी. पितृतिथी म्हणजे श्राद्ध, वडिलांचं श्राद्ध आलं. श्राद्ध आल्यावर सगळ्या ब्राह्मणाला आमंत्रण दिलं. उदयिक तुम्हाशी पितृक्षण भोजनाशी येणे निश्चित. ब्रह्मवृंद रामचंद्रपंत उद्या जेवायला आमच्या घरी पित्र जेवायचे. केशवपंत, मधोपंत, विठ्ठलपंत सगळ्या ब्राह्मणाला आमंत्रण दिले. घरी आला रात्री. घरी आल्यावर रात्री ब्राह्मणाने मिटिंग घेतली. काय हो, त्या कृष्णाजीने वर्णशंकर माजवला, संन्याशाची मुलं घरात घेतली आणि आम्हा ब्राह्मणांना त्यांच्या पंक्तीला जेवायला बोलवतो. अरे संन्याशाच्या मुलाच्या पंक्तीला जेवण्यापेक्षा देहत्याग केलेला काय अनुचित आहे का? त्याचा घरचं अन्न खाण्यापेक्षा नाथसागरात जीव दिलेला चांगला. त्या काळात नाथसागर नव्हता, आत्ता झाला. हो, मग जीव देहत्याग केलेला चांगला. मग अजिबात जेवायला जायचं नाही. ब्राह्मणाने बहिष्कार टाकला. रेडा बोलावला ज्ञानोबरायाने, पण हे महा हेले, रान हेले. आणि यांना ज्ञानोबराय वक्तेबाबा शब्द आहे, हा प्रासादिक शब्द आहे. वक्तेबाबाच्या मुखातून आलेला द्रुपद येते तर वक्तेबाबाचं. हो, हे रान हेले काय यांना महत्व कळे ना. दुसऱ्या दिवशी हा ग्रहस्थ उठला. उठल्यानंतर गोदावरीचं स्नान केलं. गोदावरी नदी तिथं, हीच गोदावरी, ह्याच गोदावरीच्या काठावर पैठणी. मग गोदावरीचं स्नान झालं. ज्ञानोबराय ही मंडळी भगवतीचं स्नान करून कालिकेचं दर्शन, वेदांताचं व्याख्यान झालं. स्वयंपाक घरात तयार झाला. आणि तो कृष्णाजी सगळ्या ब्राह्मणाला आमंत्रण द्यायला, चला ना जेवायला, धाड, चला ना जेवायला, धाड. सगळ्यांनी दारं लावली, कोणीच जेवायला ना. हो म्हणजे झालं काय, त्यातला एक ब्राह्मण म्हणला, का रे, हो संन्याशाची मुलं घरात घेतो आणि आम्हाला त्यांच्या पंक्तीला जेवायला बोलवतो. पतिता, तुझ्या घरी आम्ही कोणीच जेवायला येणार नाही, तुला वाळीत टाकलं म्हणजे. चा, तुझे पितर तुझं वर्ष श्राद्धच तुझ्या वडिलाच होऊ देणार नाही. तो ब्राह्मण घरी आला आणि रडू लागला. मग ओक्साबोक्षी रडू लागला. मग गृही असते ज्ञानेश्वर, ते जाणती तयाचे अंतर. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्ञानोबा बघ ते का रडतात. त्यांना कळलं होतं काय प्रकरण आहे. ज्ञानोबराय तिथं गेले आणि त्यांना विचारलं, पंत काय झालं रडायला? त्यांनी, माऊली कोण्या तोंडाने सांगू? माऊली म्हणले, याच तोंडाने सांगा. हो, तो म्हणला, माऊली माझी आज वडिलांची पितृतिथी आहे, श्राद्ध आहे आणि म्हणून गावच्या ब्राह्मणाला आमंत्रण दिले. मग तुम्ही माझ्या घरी आहात हे पाहून ब्राह्मणाने बहिष्कार टाकलाय. ब्राह्मण जेवायला येईनात, माझे पितर उपवाशी राहतील आणि म्हणून मला रडू येते. पहा, पितर जेव घातले पाहिजे. आता नवीन संघटना निघाल्यात, पितर जेव घालायचे नाही. हो, बाप मेला ताकाला लाडू घातले लोकाला, काय अर्थ आहे म्हणले. काही सांगतात, पितर जेव घालायचे नाही, सत्यनारायण करायचं नाही, हो कुंकू लावायचं नाही, मंगळसूत्र घालायचं नाही, बांगड्या घालायच्या नाही, उद्या म्हणतील वस्त्र घालायची नाही. मग काय वस्त्र सोडून द्या, हे सांगते तो धर्म का? हो, काही सांगतात. दसरा करायचा नाही, दिवाळी करायची नाही, गुढीपाडवा करायचा नाही, अक्षय तृतीया करायची नाही, वटपौर्णिमा करायची नाही, नागपंचमी करायची नाही. मग बकरीद करायची काय? बकरीद कोणता सण? त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात हे सण भाटाबामनांनी काढलेले आहेत, हे आपले हिंदूचे सण नाहीत, मराठीचे सण नाहीत. बाबा, दसरा दिवाळी तोच आम्हा सण, सगळे संत जन भेटतील. स्वतः तुकोबराच्या गाठ्यातलं प्रमाणे महाराज. हो, कोण म्हणते हे सण आपले हिंदूचे नाहीत? हे हिंदूचेच सण आहेत. मग हे का सांगतात ते हिंदू नाहीत?
ते ख्रिश्चन आहेत अशी मतं स्थापन करतात. त्यांचं म्हणणं असं आहे की हे तुम्ही सण करू नका. खरं सांगा, कुंकू लावायचं नाही याचा अर्थ काय झाला? कुंकू लावलं नाही म्हणजे याचा अर्थ काय झाला? गाडीला बोर्डच नाही असा अर्थ झाला. मग खरं सांगा, श्रीगोंदा स्टँडवर एखादी गाडीला बोर्डच नसलं, प्रवाशाने काय समजायची ही गाडी कोण्या गावाला जाते? आमच्याच गावची गाडी का? हा, चढा, नाही उतरा खाली, असा सरळ अर्थ याचा होतो. मला काय म्हणायचं कळालं का तुम्हाला? असा यांना करायचा आहे वर्णसंकर, खरं की नाही महाराज? यांना करायचं आहे वर्णसंकर. यांना हिंदू धर्माची जातीबंधनं मान्य नाहीत. हो, अहो कुंकू नाही म्हणजे नीटच अर्थ झाला, गाडीला बोर्डच नाही. असं बोर्ड असलं पाहिजे गाडीला, कधी बोर्ड पाहून व्यवहार होतो. ह्या अशा गोष्टी आहेत. म्हणून समजून घेत चला, ह्या भांगाराचं ऐकू नये. पितर जीव घातलेच पाहिजे. ज्ञानोबराय म्हणले, पंत नाराज होऊ नका, तुमचे पितर जीव घालायचेत ना. हो, मग तुमचंच चुकलं का? म्हणले तुम्हाला जेव कोणाला घालायचंय? पितराला. आमंत्रण कोणाला दिलं? ब्राह्मणाला. काय संबंध आहे? म्हणजे तुमचे ते काय पितर आहेत का? नाही माऊली, पण शास्त्र सांगतं की पितराच्या रूपाने कोणाला तरी जेव घाला. अहो खरंय माऊली म्हणतात, पण त्या गाधाड्यांना कळालं तर ना. मग पितर जेव घालायचे, हो पितरच जेव घालू. अहो पण माऊली ते मेलेत ना, मेलेले खाली आणू. काय सांगता? म्हणले हो, ते कृष्णाजी पंत होते, त्यांची श्रद्धा होती. त्याच्या लक्षात आलं, अरे जे रेडा बोलवू शकतात ते नक्की पितर जेव घालू शकतात. यांच्या अंगात हे बोलेल्या सारिखी कर्तृत्वाची शक्ती, अंगी त्याची विभूती ईश्वराची. ज्ञानोबराय हे साक्षात ईश्वर अवतार आहेत. मग हे नक्की पितर जेव घालतील. मग माऊली, मग काय? मग घ्या दार लावून घेतलं. स्वयंपाक म्हणजे झालाय, टाका पात्र. माऊली पण नाही, परंतु नाही, तुम्ही पात्र तर टाका. टाकली पात्र, मारा, वाढा स्वयंपाक. लगेच वाढायला सुरुवात केली. पहिलं काय वाढावं? शास्त्र आहे, पहिलं मीठ वाढायचं असतं. कारण का? मीठ वाढलं का जेवण असं नीट होतं, असं शास्त्र आहे. मिठाचा नीठाचा संबंध आहे. म्हणून पहिलं मीठ, मग सुक्या भाज्या, ओल्या भाज्या, भाकरी, मग स्वीट. असं अगोदर मीठ, मग स्वीट, मग गोड पदार्थ वाढायचे. कधी कधी जेवण होतं आणि मग मावशी म्हणती, महाराज मीठच वाढायचं राहिलं की हो, दहाव्याला वाढ. म्हणलं आमच्या आता वर्ष शराधाला वाढ. पहिलं मीठ वाढायचं असतंय, पण लोकांना हे कळतच नाही महाराज. आणि तुम्ही सुद्धा पुंडलिका होऊन देत जायचे असते, लोकांना हेही कळत नाही. अहो महाराज, ताटात टाकलं लोक पोटात टाकीत. काय सांगा, मीठ जरी टाकलं दसरथ महाराज तर मीठ साठून बघत खारट आहे का गोड आहे? खारटच आहे ना. नाही, तुम्ही म्हणले पहिलं गोड वाढा म्हणून आम्हाला वाटलं गोड आहे का? मीठ खाते तर भाग्य आमचं वाढल्या वाढल्या पत्रावाळ्या खात नाही. हो, काय लोक फार कठीण आहे. पुंडलिका होऊन देत जावी, सगळ्याला येऊन देत जावं. वाढली पक्वान्न, सगळी पक्वान्न वाढली. ज्ञानोबरायने सांगितलं, ओ गावरान तूप वाढा. शास्त्र असं सांगतं, दररोजच्या जेवणात गावरान तुपाचं एक थेंब पाहिजे. नाथ महाराज सांगतात, उर्था घृते विन भोजन. ज्या जेवणात गावरान तुपाचा थेंब नाही त्याने जेवण केलंय असं म्हणायचं नाही. मग हाल्या भोज खातो असं म्हणायचं. हाल्यात बसलाय भोज खायला. हो, जेवणात गावरान तुपाचा एक थेंब असलाच पाहिजे महाराज. दररोज गावरान तूप असावं. आता सध्या तूप झालंय चूप, पण आज भीमदादाने तूप आणलं होतं आपल्याला, सुंदर पंगत झाली. महत्वाची गोष्ट आहे. स्वयंपाक वाढून झाला. ज्ञानोबरायने हो बाजूला चला, सगळ्याला बाजूला केलं. निवृत्तीनाथ महाराजाच्या पाया पडले. ज्ञानोबराय कोणतंही कार्य करत असताना तया चित सूर्या निवृत्ती, आता नव पुढत पुढती, जे बाधकाई जे तसे स्तुती बोलाची. ज्ञानोबरायने निवृत्तीनाथाचं दर्शन घेतलं. निवृत्तीनाथ महाराजांनी आशीर्वाद दिला, यशस्वी भाव, तुम्ही यशस्वी व्हाल. ज्ञानोबराय चौकात घेतले, तांदूळ हातात घेतले. हो, घृत शर्करा शाखा लवण, पात्री वाढिली अशी जाण, आगतम म्हणता निज मुखे करून तो पितर येऊन बैसले. मैपती महाराज म्हणतात, ज्ञानोबरायने नुसते तांदूळवर फेकवले महाराज. आगच्छन्तु सर्वे महाभागा, हा उच्चार केला. दन 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 पितर असे मैपत ज्ञानोबरायने प्रकरण रंगवले. असे सुंदर वेश, पितांबर धारण करून, जानवे त्यांचे शोभतात, शेंड्या शोभतात, आणि वरून गायत्रीचा उच्चार करत सगळे पितर खाली उतरू लागले. आभा एक चित, जणू काय सूर्यच खाली उतरू लागले महाराज. पितरांचं फार तेज असतं महाराज, भयंकर तेज असतं. मग ते सगळे पितर यायला लागल्यावर यांचे डोळे दिपले पैठणच्या लोकांचे. अहो, सूर्य खाली येऊ लागला. सूर्य शीतल, प्रकाश तर दिसतोय पण शीतलता लागते. मग कोणी माड्या माळावर उभा राहतोय, पाहतोय तर पितर, हो सगळे. ज्या ब्राह्मणाने वाळीत टाकलं होतं त्याने पाहिलं तर तिकडून पितर वरून, हो तिकडूनच शिव्या देत. नालाय का? ज्ञानोबरायच्या पंक्तीला जेवायला आला नाही, तिथून मात्र वरूनच शिव्या देत आलं महाराज. हो, जे आता हे आपलं घालायचं असतं त्यात. सगळे आले महाराज खाली, पण सगळे पितर खाली आले. आल्यानंतर सगळे पितर वाड्यात उतरले. दोन 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 पितर येऊन बसले महाराज. पितर येऊन बसल्यावर
महाराज त्या कृष्णाजीला एवढा आनंद झाला, माऊली काय माझं भाग्य धन्य म्हणावं लागून, माझे पितर. अहो हे म्हातारं, हे म्हणजे तुम्ही नाही, ते 200 वर्षे झाले, हे बघा त्यांचा फोटो म्हणले, तैल चित्र काढले तेच हे म्हणले, बघा मिशा पिळी ते म्हणले, ते बघा. हो हे रामचंद्र पंत, हे माझे आजोबा, ते पंजोबा, ते खापर पंजोबा, ते खापर पंजोबा तिकडूनच म्हणते वा चांगला 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 पंतू झाला माझा म्हणले, बघा चांगला पंतू कृष्णा चांगला, बरं झालं पंतू चांगला आला. तिकडं सगळेच ब्राह्मण, सगळेच पूर्वज महाराज, हजारो वर्षाचे पूर्वज. तिकडं पाहिलं गंगाबाई, गोदाबाई, यमुनाबाई, तुम्ही हो, यमुनाबाई वरून मिश्री लावित आली. हा म्हणले मी आले मिश्रीत लावीत, वरून मिश्रीत लावीत खाली आली. हो बहुतेक डबी खालूनच वर घेऊन गेली का काय कोण जाणे, जात असताना वरून मिश्री लावीत आली. यमुनाबाई, गोदाबाई, गंगाबाई, कृष्णाबाई, सगळ्या बाया, सगळेच पितर पाहिले महाराज. त्या कृष्णाजीला एवढा आनंद झाला, ते म्हटला ज्ञानोबराय हे काय. ज्ञानोबराय म्हणले विलंब करिता विघ्न ओढवेल, हे विलंबक कार्यनाशक हा, विलंब हा कार्याचा नाशक असतो. मग पंक्ती बसवा. पात्र वाढलीच होती, सगळे ब्राह्मणाने आचमन केली, बसली महाराज. बसल्यावर पुगी फळ गोपीचंदन, पुगी फळ म्हणजे सुपारी, सगळं वाहिलं. त्यांना सगळे विडे दिले, त्यांना जानवे दिले. पितर कसे जेव घालतात आता काय आम्हाला ते त्या शाखेचा अभ्यासच कमी आहे आम्हाला. मग सगळ्याला पूजन केलं, सगळ्याला गंधाक्षता लावली आणि आचमन केलं, सोडला संकल्प. म्हणून वेद घोष सुरू झाला. जेवायच्या आधी मंत्र म्हणायचा असतो, नाही तर यो भोंगतेस ते नाही वसहा, लगेच वेद घोषाची उमटता वाणी. मैपती महाराज म्हणतात वेद घोष सुरू झाला. ओम सहनावतु सहनो भुनक्तु वदनी कवळ घेता पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. हो आमरसाच्या वाट्या संपल्या. हो वाट्याच वाढायच्या नाही म्हणले, आता पत्रवाळीतच आमरस वाढायचा. आणि मग कशाला विचारिता, सगळे जेवायला सुरुवात झाली ना. आतला वेद घोष बाहेरच्या ब्राह्मणाने ऐकला. तळपायाची आग मस्तकाला गेली. रामचंद्र पंत, केशव पंत, मोहन पंत, कोण नालायक जेवायला गेले. आता हे नालायक म्हणतात, आता हे भावकीच होती कृष्णाची पंतची त्यांची, आणि यांचेच पूर्वज आले होते बरं का जेवायला. कारण कृष्णाची पंत हे भाऊच ना, सगळे भावकीच होती देवगोळ्याची. हे म्हणतात कोण नालायक जन्मात जेवायला गेले. पितरांना नालायक म्हणतात, नालायकच, कारण का असे खलनायक जन्माला घातले हे असले. बघा कोण जेवायला गेले, बघा म्हणले राघवपंत आहेत का. राघवपंत हाक मारली का राघवपंत बाहेर आले. तुम्ही जेवायला गेले का तिकडं. ते म्हणले मी इथंच आहे. मी नाही गेलो. काय करत होते ते म्हणले मी मतभार्येच्या पाक निष्पत्ती करिता इंधन ढकलण्याचे कार्य करत होते. काय कळालं का तुम्हाला. संस्कृत शब्द आहेत. मतभार्येच्या पाक निष्पत्ती करिता इंधन ढकलण्याचे कार्य, म्हणजे माझी बायको स्वयंपाक करीत होती, मी आपल्या चुलीला लाकडं घालीत होतो, असं सरळ अर्थ होतो याचा. पण हे संस्कृत भाषेत सांगितलं जरा. मतभार्येच्या पाक निष्पत्ती करिता इंधन ढकलण्याचे कार्य सांगायचं काय. अहो म्हणजे गेलंय कोण जेवायला. नागोपंत पाहून या. मग तो नाग्या निघाला नाग्या पाहला. दारातून गेला तर दाराला फटीत ज्ञानोबरायच होते. ते फटीतून पाहिलं, त्याला त्याचा आजोबाच दिसला. म्हातारा आतून मिशात पळीत होतो. नाग्या नालायका म्हणजे म्हातारा आतून षष्ठीचा प्रयोग, चाचीचे तुझ्या षष्ठी चाचीचे, षष्ठीचा प्रयोग स्वामींची भाषा आहे. गुरुनाम गुरु बंकट स्वामीजी. चाचीचे षष्ठीचा प्रयोग सुरू झाला आतून. म्हातारा आतूनच शिव्या हसायला लागला. नाग्या साल्या म्हणले ज्ञानोबरायांनी आम्हाला जेवायला बोलवलं आणि तू जेवायला आला नाही. हो म्हणले गावचे ब्राह्मण. गाव म्हणले सगळं गाव भांगार गाव आहे म्हणले. हे गाव हे म्हणजे हे नाही तिकड, ते गाव म्हणले नालायक गाव आहे. हे गाव उद्या काही करेल. ज्ञानोबरायचं आमंत्रण धाडीला मूर्खा. म्हातारा आतून खरडायला लागलं. महाराज भरपूर बोललो. सांग ज्ञानोबरायचं आमंत्रण का धुडकावलं. ततमम त्याची बोबडीच वळाली. महाराज काय करावं. असू दे. म्हातारा म्हणलं ठीक आहे. मग असू दे, नाही आला जेवायला ठीक आहे. म्हातारीला जाऊन सांग म्हातारा आलाय म्हणून. हे पा हे वर गेले तरी म्हातारीवर जीव होता. म्हातारपणात जरा असतंय खरंय का. बरं असू द्या. म्हातारीला जाऊन सांग म्हणजे म्हातारा आलोय. त्या नाग्याला एवढा आनंद झाला. हे काय पाहावं महाराज. तिथूनच हाक ठोकत आजी आजी हाक मारत मारत त्यांना ते की ब्राह्मण गेले चुलीत थेट तिकडं घरी. आजी बसली होती दारात, घराच्या दारात चिंचेच्या झाडाखाली पोतं टाकून बुका लावीत बसली होती. बुक्का लावीत बसल्यावर त्यांना आजी काय करते. त्यांनी म्हातारी म्हणले दिसत नाही का मेल्या. बुक्का लावते. त्यांनी आजी बुका नको लावू, मग कुंकू लाव कुंकू. असं आता सरळ सांगा बुकेवाल्या बाईला असं म्हणलं. तिला वाईट वाटणच का नाही. ती म्हातारी लागली रडायला. ती रडायला लागल्यावर तो म्हणला काय झालं आजी रडायला. काय झालं. अरे म्हणले तुझी आई मला घालून पडून बोलती,
तू सुद्धा मला घालून पडून बोलतो. हे गेल्यापासून माझे हाल हाल सुरू झाले. तो म्हणला आजी हे गेले नाहीत मग आलेत. हो काय सांगतोस म्हणले हो कुठं. अगो मग त्यांनी सगळी कथा सांगितली म्हातारीला. आजी त्या कृष्णाजी पंताच्या वाड्यात श्राद्ध होतं. त्याने सगळ्या ब्राह्मणाला आमंत्रण दिले पण यांना गांजा वाढता वाढता टाईमच भेटला नाही कोणी केलंच नाही. मग म्हणून ज्ञानोबारांनी पितर आणलेत. त्यात म्हातारा आले त्यांनी मला लई शिव्या घातल्या. मला म्हणले तुला आता मी माफ करतो पण म्हातारीला बोलवणार असं. आणि मग ते चल मी येते. म्हातारी म्हणली खरंय. अरे ऐका जुनी माणसं भाविक असतात. ती म्हणली अरे हे गाव भांगारे म्हणले. अरे जे रेडा बोलवू शकतात ते नक्की पितर जेव घालू शकतात. त्यांच्यात सामर्थ्य. हो सांगा देव का न होती निर्जीव चालविली म्हणते. अरे संदेहच धरू नको म्हणले याविषयी. नाही संदेह यदर्थी याविषयी काही संदेह धरूच नको. आणि मग म्हातारी निघाली 2 हातात 2 काठ्या मोठा मोतीबिंदूचा चष्मा लावलेला व काठ तुटलेला अशी एकीकडून दोरी घातलेली. वर्णन करायला काय हरकत. म्हातारी आली निघाली. वचने किम दरिद्रता. निघाली म्हातारी काठ्या टिकीत दारात गेली. म्हातारीला ती पोरांना दाखिलं. म्हातारीला म्हातारा दाखिला. म्हातारी पाहू लागली. महाराज काय तिच्या आनंदाला उधाण आलं. माऊली माझं गेलेलं कुंकू आणलं तुम्ही धन्य झाले म्हणले. अक्षरशः तिला गोड वाटलं महाराज. आनंद झाला. म्हातारीच्या डोळ्यात पाणावले. म्हातारीचे डोळे पाणावले. म्हातारीच्या डोळ्यातून तर गंगा यमुना व्हायला लागल्या. म्हातारा म्हणला का ग लईच वाकून गेली. जास्तच वाकली म्हणले तुम्ही मी गेल्यापासून. असं कसं झालं. ते म्हणले तुम्ही गेल्यापासून असंच सुरू झालं. म्हातारं लईच रडायला लागला. मग म्हातारीने काय केलं एक लाडू उचलला दाराकडे फेकला. ज्ञानोबरांनी मध्येच झाला. अरे म्हणले तुम्ही वर गेलेत ना खाली काय चाललंय म्हणले. हे आपलं घालायचं त्याच्यात. सांगायचं काय जी व्यक्ती पाहायला येईल त्याला त्याचे आजोबा पंजोबा मैपती महाराजाची अशी ओवी की सगळे माड्या माळवादावर जाऊन पाहू लागले. मैपती महाराज म्हणतात त्यांना त्याचे आजोबा आणि पंजोबा दिसायला लागले. आणि मग मात्र पैठणच्या ब्राह्मणाने ठरवलं की इथं मात्र आपलं चुकत आहे. सगळे ब्राह्मण शरण आले. दार उघड ठक 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 ठक. माऊली दार उघडा आत घ्या पंक्ती पावन करा. ओवीस प्रमाण सांगतो प्रमाण आहे तसं. शेच उच्चिष्टा करावे विभागी. हो आम्हाला तुमचं उच्चिष्ट खायला भेटू द्या ब्राह्मण म्हणू लागले. मग कृष्णाजी पंत दार उघडला. ज्ञानोबरांनी सांगितलं दार उघडायचं नाही अजिबात उघडायचं नाही. म्हणले का. कृष्णाजी पंत म्हणले त्यांना नाही जेव घालायचं. म्हणले नाही. म्हणले का ते जेव घालायच्या लायकीचे नाहीत. मग धावाच घालायच्या लायकीचे अजिबात जेव घालायचे नाही. मग सगळी ब्राह्मण जेवले. जेवल्यावर पुढं आहे का मैपती महाराजांची ओव्या तशा. जेवण झाल्यावर सगळ्या ब्राह्मणांना मध्ये घेतलं चौकात. कृष्णाजी पंत सगळी ब्राह्मण ज्ञानोबरायच्या फाटाफाटच पाया पडली. धन्य झालं ज्ञानोबराय म्हणले. हजारो वर्षापासून वाट पाहत होतो की आम्हाला ज्ञात होतं की कधीतरी आमच्या आळंदीचे ज्ञानोबराय पैठणला येतील आणि आम्हाला जेवायला बोलवतील. माऊली आत्तापर्यंत पितृलोकात होतो. आज तुमचा प्रसाद प्राप्त झाला. आज पितृलोकातून आम्ही नक्की जीवनमुक्त होणार. विदेह मुक्तीला प्राप्त होणार. संपलं माऊली आमचा प्रवास. आणि मग माऊली तुमच्या आशीर्वादाने आमचं कल्याण झालं. आणि मग कृष्णाजीला आशीर्वाद दिला. बरं झालं सगळं गाव तुझ्या विरोधात असताना तू साधूला घरात घेतलं. नाहीतर आज गाव बोलायला लागल्यावर नाही म्हणले गाव सांगताय मग आता आमची मज भावना आहे पण गावाच्या विरोधात वागता येत नाही. अरे गाव साथ नालाय की गावाच्या काय नादी लागले. मग कृष्णाजी तू धन्य की तू ज्ञानोबरायला घरात आणलं. निवृत्तीनाथ महाराजाला सोपान देवाला मुक्ताईला घरात आणलं आणि तुझं कल्याण झालं. आशीर्वाद की तुझ्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार होईल. आशीर्वाद घेतला. सगळे हात जोडून उभा राहिले. ज्ञानोबराने स्वस्थाने वास बोलता जाण पितर स्वगृही प्रवेशले. मैपती महाराज म्हणतात स्वस्थाने सर्व वसंतू. आणि म्हणून तांदूळ फेकले. सर्व पितर निघून गेले. ज्ञानोबरायचं प्रमाणे हो आनोनी स्वर्गवासी पितर जेवविले पुढती बोळविले निजस्थाना. वाळेता ब्राह्मणी स्वर्गीचे पितर नविले. स्वर्गीचे पितर नविले. सेना म्हणे जगी परब्रह्म अवतरले. सेना म्हणे जगी परब्रह्म अवतरले. वाळेता ब्राह्मणी स्वर्गीचे पितर नविले. सेना म्हणे जगी पर सेना म्हणे जगी वाळीता ब्राह्मणी स्वर्गीचे पितर नविले. पितर नविले. सेना म्हणे जगी. सेना म्हणे जगी परब्रह्म
अवतरले स्वर्गीचे पितरा नवीने सेना म्हणे जगी हो, राहिलेला कथाभाग आपण उद्या पाहू. आज ज्ञानोबरायाने महिषीपुत्र श्रुतिवदन प्रकरण आणि पितृभोजन प्रकरण ही 2 प्रकरण आपण हाताळली. उद्याच्या प्रकरणात बाबाजी थावरेला संजीवनी विद्या प्राप्त उपदेश करून त्यांना जिवंत करणं, ज्ञानेश्वरी लिखाण, अमृतानुभवाचं लिखाण कुठं झालं, काय झालं याचा संपूर्ण इतिहास आळंदीला आणि चांगदेव प्रकरणाला सुरुवात करू. चांगदेव प्रकरण फार मोठे. चांगदेव प्रकरण सांगायला 2 दिवस लागतात. फार निळोबरायाने चांगदेव इतिहास 700 चरणातलेला आहे. त्यातली 100 चरण ज्ञानोबरायावर आहेत आणि 600 चरण चांगदेवर आहेत. फार फार महत्वाचं प्रकरण आहे चांगदेव प्रकरण. हे चांगदेव प्रकरण म्हणजे सामान्य समजू नका. कथा हे विचित्र करिता श्रवण पुण्यपरायण होती श्रुती. विचित्र कथा आहे जरा, पण हे ऐकल्यावर पुण्यपरायण, अनेक पुण्याच्या राशी त्याच्या पदरात. म्हणून तुम्ही फार मोठे भाग्याचे येतं की हे चरित्र अनायासे आपण करतो. तुमच्यामुळं माझं भाग्य की आम्हाला सांगायला भेटलं. नाहीतर खरं तर काय आपण सांगावं, काय तुम्ही ऐकावं. ही जुनी ऐकणारी माणसं आहेत महाराज. पण कौतुक करायला तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारीले बाळ. कौतुक हे असंच म्हणून आपलं असं त्यांना माहिती आहे. चांगले स्वभाव आमचा. सांगायचं काय की महत्वाच्या गोष्टी आता सगळेच मंडळी फक्त सर्वांनी प्रतिपदेपर्यंत थांबावं. हा उत्सव परत नाही आपल्या जीवनात. परत कोण बाळवली ज्योत काय होईल भरोसा आहे का आपला. प्रतिपदेला निवृत्तीनाथ महाराजांना आता उद्यापासून दररोज अभिषेकाला जायचं. निवृत्ती त्यांनी सांगितलं उद्यापासून आमचं मोकळं असतं. दररोज ज्याला वाटण ना त्याने अभिषेक करायचा निवृत्तीनाथ महाराजाचा. लोक म्हणतात काय नाही, आलो ब्रह्मगिरीवर चढून वर आणि निवृत्तीनाथाचा अभिषेक करावा. अभिषेकाला प्राधान्य, निवृत्तीनाथाची पूजा करत जावी. निवृत्तीनाथाची पूजा करायची सुंदर. उद्या ज्याला अभिषेकाला यायचं असेल आणि एक दिवस त्यांना विचारू आपण हरिपाठाचा अभिषेक. ते म्हणतात पण एकदा सगळेजण टाळपखवाज वाजून तिथं हरिपाठ घेऊन अभिषेक करू आपण. निवृत्त्यांना विचारू आपण, त्यांनी दिली परवानगी तर करू, नाही तर मग आपण वैयक्तिक अभिषेक त्यांना दक्षिणा देऊन करत जाऊ. मोठा योग निवृत्तीनाथ महाराजांच्यामुळे घडला. जेवढ्या जेवढ्या मंडळीने सहकार्य केलंच तेवढ्या सर्वांना धन्यवाद. तुका म्हणे बहु लाठे हे भोजन नाही रीता कोण राहत राहो. या ज्ञानामृताच्या भोजनापासून कोणी विनमुख राहू नये. सकाळी काकडा पारायण करणारी माणसं, काकडा करणारी माणसं, गाथा भजन, निवृत्तीनाथ महाराजाच्या समाधीवर अभंग, नाट समाधीचं भजन, कीर्तन सुंदर. आज हरिभक्तीपर्यंत रामकृष्ण महाराजांचं केलं. तो आता 6 वाजल्यात. आता नियमाचं भजन आणि हरिपाठ बरोबर आपल्याला 1 तासात घ्यायचा आणि पूर्ण